मी 11ची बॅच कंप्लीट केली आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ गुरुजी. नमस्कार. श्रीराम समर्थ. कामाक्षी बोल. समर्थ गुरुजी. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ गुरुजी. श्रीराम समर्थ. जय श्रीराम. आवाज येतो माझा सगळ्यांना? यस. चला सगळ्यांनी कॅमेरे चालू करा. हा शामराव चव्हाण, तुमचा पेपर आला बरं का, नोट्स आलेले आहेत. तर मला पण पेपरचं काय आलं नाही, मी नोंदवलं होतं पहिल्या दिवशी. हो 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 हो, ते आता घेणार आहेत ना आपण. ओके. हा, जे आता जे आहे ना, ओरल आहे आपली ती. अच्छा हा, ते आता आपले पेड वर्गाचे विद्यार्थी आहेत ना, त्यांच्या परीक्षा चालू आहेत. अच्छा अच्छा, मला वाटलं की ते गुगल फॉर्म टाकलाय ना तुम्ही कुणीतरी ग्रुप हो हो वरती. हो. ते तुम्हालाही आलाय का गुगल फॉर्म? नाही, ग्रुप वरती बघितलं मी गुगल फॉर्म, कुणीतरी भरून टाकलेला आहे. 2 जणांचा आला हा होता मला नाही वाटतं. नाही, ते परीक्षेच आहे. ते काय आहे, आपल्या पेडवर आता बघा, आता आपले 5 दिवस पूर्ण झाले की नाही, की हो. आज तुम्हाला म्हणजे नाही का पेड वर्गाबद्दल माहिती सांगितली जाणार. ओके. पेड वर्ग पूर्ण झाला की आपल्या परीक्षा असतात, आणि परीक्षा ज्या असतात ना त्याचा तो परीक्षा फॉर्म आहे. आणि 28 तारखेला आपला पदवीदान समारंभ कार्यक्रम आहे पाठीमागच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा पुण्यामध्ये. अच्छा अच्छा, ओके. तर मला वाटलं तुम्ही पहिल्या दिवशी नाव टाकायला सांगितलं होतं ना, त्यांना फॉर्म Yes. पाठवला आणि त्यांनी मग तो फॉर्म भरून पाठवला असं वाटलं. बरोबर. नाही 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 नाही, ते दुसऱ्या परीक्षेचा आहे. ओके, चालेल चालेल, काय. ओके. सो सगळ्यांनी कॅमेरे चालू नाहीत केले. मराठी आहात कुठून? मी डोंबिवलीत राहतो सर. अरे वा, आमच्या कोण बर अनुराधाताई तिथूनच आहेत, अनुराधा जोशी म्हणून. मी मूळचा सोलापूरचा, जन्मशिक्षण सोलापूरला झालं बर. आणि 95 पासून मी डोंबिवलीमध्ये सेट आहे. ओके. अनुराधाताई आलेत का आज? ओके. चला सगळ्यांनी कॅमेरे चालू करा. चलो सुरुवात करूया. तुमची परवानगी असेल तर आजच्या वर्गाला. परवानगी असेल तर परमिशन ग्रांटेड. आता हे तुम्हाला माहिती का, हसतोय का आमचे विद्यार्थी बरेच जण असतात, कारण नियम असा सांगतो की गुरूंना परमिशन दिली जात नाही, बरोबर की नाही. पण याच्यामध्ये कसं असतं की असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा एक छान वाटतं ना, म्हणून ते एक आपली हे आहे, तो याच्यातला एक विषय आहे. ओके. सो ग्रेट मित्रांनो, तर वर्गाला सुरुवात करूया. चला सगळ्यांनी यस नो टाईप करा काहीतरी. मी हॉस्पिटलमध्ये आहे, गुरुप्रसाद जोशी. ओके. यस. सो ग्रेट मित्रांनो, आज जे शेवटपर्यंत थांबतील त्यांना एक आपण छान PDF गिफ्ट देणार आहोत. ओके. आणि ज्यांना पेड वर्गामध्ये ऍडमिशन घ्यायचंय, पेड वर्गाबद्दल जाणून घ्यायचंय की बा गुरुजी फीज काय असणार आहे, का फ्री असणार आहे हा वर्ग, ओके, तर त्याच्याबद्दलही तुम्हाला सांगणार आहे. पेड आहे, फ्री आहे, मग फीज आहे तर किती आहे, बरोबर की नाही, इत्यादी सगळं. मग तुम्हाला किती जणांना पेड वर्गामध्ये जॉईन करायचं आहे, त्यांनी IMP टाईप करा. IMP टाईप करायचं. ओके. पेड वर्ग जॉईन करायचं. ग्रेट ग्रेट. बाबा चव्हाण, प्रमोद देशपांडे, ओम साई, प्रवीण जी, दत्तात्रेय जी, सुरेखा जी, संजय जी, सोमनाथ जी, विनायक जी, संतोष जी, महेंद्र स्वामी जी, चेतना जी, स्मिता जी, वैष्णवी, निलेश जी, निलेश रेडकर, ललित गोलटकर, ओके, सती जयश्री जी, ग्रेट. सो ग्रेट मित्रांनो, चला आनंद वाटतोय की प्रत्येक जण जागरूक होतोय शास्त्राप्रती, बरोबर की नाही. ग्रेट. सो मित्रांनो, आता बघा, तुम्हाला प्रश्न असतील. आता आपल्याकडे निलिमा तामणकर का तुम्ही? ओके. तर आता आपल्याकडे बघा 72 वर्षाचे तरुण देखील आहेत वर्ग करणारे, आणि 18 वर्षाची मुलं देखील आपल्या वर्गामध्ये वास्तुशास्त्र शिकणारे आहेत. म्हणजे तुम्हाला असा प्रश्न जर पडला असेल, अरे मला जमेल का, तर काय सांगाल दक्षता तुळसकर, जमू शकता का? हो. ओके. तर संपदाताई, जमू शकतं? हो,
का नाही? यस. ओके. आणि संपदाताई तुम्हाला बोलली का नाही बोलली? बोलली का संपदाताई? नाही, आज बोलेल. ओके. तर तुम्हाला माहिती का संपदाताई देखील तुमच्यासारखीच एका 5 दिवसाच्या महिला विशेष स्पेशल बॅच मध्ये आली होती आणि तिलाही असाच प्रश्न पडला होता, अरे माझं आणि वास्तूचा तर काहीच संबंध नाही, पण मला जमेल का, मला कोण बोलवणार? तर मला सांगायला तीव्र आनंद होतोय की संपदाताईने 25 वास्तू व्हिजिट केलेल्या आहेत. किती? 25 वास्तू व्हिजिट. लक्षात आलं? किती महिने झाले शिकून? 6 महिने झाले. 6 ते 8 महिने. 6 महिने. यस. ओके. आणि आता आपला जो पदवीदान समारंभ होणार आहे त्याच्यामध्ये त्यांचा विशेष सन्मान होणार आहे की कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त वास्तू व्हिजिट त्यांनी अभ्यास पूर्ण झाल्यानंतर केलेले. ओके. सो जोरदार टाळ्या एकदा संपदाताईसाठी वाजवा सगळ्यांनी. ग्रेट. ओके. म्हणजे तुम्ही करू शकता. कामाक्षी पोळ्यांना बोलायचंय. हा, कामाक्षी बोल. नमस्ते. मी गुरुजी नमस्ते. श्रीराम. मी 11व्या बॅचची स्टुडंट आहे. अजून माझी एक्झाम व्हायची आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला सांगते की जरूर करा. मी स्वतः बेसिकली सिव्हिल इंजिनियर आहे. म्हणजे असं काही नाहीये की शिकलेली करू शकतात का, न शिकलेली करू शकतात का, सगळे करू शकतात. आणि तुम्ही एक हा क्लास केलात की तुम्हाला कळेल की तुमची मुलं का चुकीची वागतात, तुमचे सासू सासरे का चुकीचे वागतात. त्यांच्या जर फक्त झोपण्याच्या राहण्याच्या जागा जरी तुम्ही बदलल्यात तरी तुमचं आयुष्य सुंदर होईल. छोटे छोटे प्रॉब्लेम्स असतात घरातलेच. फक्त वास्तुशास्त्र तुम्ही प्रॅक्टिस करण्यासाठी शिकलं पाहिजे असं काही नाहीये. त्यातून तुमचं घर सुद्धा तुम्ही उत्तम करू शकता. आपण सहज एखाद्या टूरला ट्रिपला जातो तेव्हा आपले पैसे खर्च होतात, आजारपणात खर्च होतात. आपण त्याचा कधी विचार करत नाही. पण एखादी गोष्ट नवीन शिकण्यासाठी आपण पैसे खर्च करतो तर त्याच्यासाठी अरे बापरे एवढे पैसे का? पण त्यातून तुमचं सगळ्यांचंच, तुमच्या जवळपासचं, म्हणजे आपण असं म्हणतो ना नियर अँड डिअर, तसं जवळच्यांचं, आपल्या सगळ्यांचं तुम्ही आयुष्य सुंदर करू शकता. तुमच्यामुळं वास्तू तुम्हाला यायला लागल्यावरती तुमच्या घराचा कायापालट होतो. आणि सर अतिशय सुंदर आणि मराठीमध्ये शिकवतात, हे महत्वाचे. तुम्हाला तुमच्या बोलीभाषेमध्ये समजून सांगतात कसं वागावं, काय करावं, छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा तुम्हाला समजतात. आणि तुम्ही जरूर करा. तुमचं आयुष्य बदलून जाईल. आमचं गेलंय. आम्ही एक निर्णय घेतला आणि आम्हाला इतका छान म्हणजे सर मिळाले, गुरुजी मिळाले. इतकं आम्हाला म्हणजे परिसस्पर्श असतो प्रत्येक माणसाच्या आयुष्यात. तसा जेव्हा एकदा परिसस्पर्श झाला ना, आयुष्याचं सोनं होतं. तुमचंही करून घ्या. खूप चांगलंय. थँक्यू माझं बोलणं ऐकून घेतल्याबद्दल. ओके. ओके. सो जोरदार टाळ्या वाजवा कामाक्षी पोळ्यांसाठी. जोरदार. ग्रेट. सो मित्रांनो, खूप खूप अभिनंदन. दयानंद विश्वासराव बोलायचंय खरं, आता अजून वर्ग सुरुवात व्हायचा आहे, पण ठीक आहे, हात वरती केला तर आपण ऐकूया त्यांना. हा, बोला. गुरुजी, इच्छा अनावर झाली म्हणून बोलण्याचा मोह आवरता आला नाही. कारण आज आमच्यासाठी फ्रीचा शेवटचा वर्ग आहे. उद्यापासून आम्हाला तुम्ही फ्री देणार नाही आज बोलायला, म्हणून ही संधी सोडावा नाही वाटली. मला फक्त नवीन विद्यार्थ्यांना माझी थोडी ओळख करतो. दयानंद विश्वासराव मुंबईवरून आहे. गुरुजींचा वर्ग मी 2 महिन्यापूर्वी जॉईन केला आणि मी माझा व्यवसाय सांभाळून वास्तू आणि न्यूमरोलॉजीचे कन्सल्टिंग करतो. गुरुजींकडे येऊन मला 2 महिन्यात जे मिळालं ते मी शब्दात नाही सांगू शकत. मी मार्केटिंग करत नाही, पण त्यांच्या शिकवण्याची पद्धत आणि त्यांच्याकडून आलेला अनुभव मला खूप कामाला येतोय. आज मी ठाणे शहरामध्ये 2 वास्तू व्हिजिट केल्या आणि केवळ 5 तासाचं काम करून मी त्यांची. आवाज. हा गुरुजी, आवाज येतोय? हा, येतोय. माईक जवळ धरा. हा, तर मी आज आहे ना एका दिवसात 2 वास्तू व्हिजिट मी ठाणे शहरात करून आलोय आणि क्लास अटेंड करायचा म्हणून घाईघाईने आता मी माझ्या शॉपवर पोहोचलोय. तर त्याच्या चार्जेस मध्ये मी माझी गुरुजींची फीस देऊ शकतो हे मला माहित आहे आणि मी दिलेली आहे. बट तेच तर सांगतो की ह्या शास्त्रापासून आणि आपल्या प्रोफेशनलही करू शकतो आणि आपल्या जीवनात आमूलाग्र बदल करू शकतो. फक्त आज जे तुम्ही डिसिजन घेणार आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. हे आपण खूप खूप नाममात्र फीज मध्ये शिकतोय आणि शिकणार आहोत आणि आपल्या जीवनात खूप मोठा बदल करणार आहोत आणि तो नक्की सगळ्यांनी करावा ही माझी पर्सनली विनंती आहे.
आणि हे सगळं कुणी कोणाला सांगत नाही की असं बोला तसं बोला. आणि हा मोह न आवरण्याचं कारण एवढंच की आमच्याशी डायरेक्टली बोलण्याचा हा शेवटचा दिवस आहे गुरुजींचा. पेरवर्ग चालू झाल्यावर गुरुजी आम्हाला अवेलेबल होणार नाही, म्हणून आजचा दिवस त्यांचा ऐकण्यासाठी आम्ही खास आलेलो आहोत. बोलण्यास संधी दिल्याबद्दल धन्यवाद गुरुजी. यस, जोरदार टाळ्या वाजवा दयानंद यांच्यासाठी. हे न्यूमरोलॉजिस्ट आहे, त्यांची प्रोफेशनल प्रॅक्टिस आहे ठाण्यामध्ये. ओके. आणि हे प्रचंड व्यस्त असणारे सगळे लोक आहेत. म्हणजे आपल्याला असा प्रश्न पडतो, अरे मला वेळ नाही मिळत. काल तर एकाने काय केलं, गुरुजी आमची जेवायची वेळ असते, वेळ बदलता येईल का? बरोबर की नाही? म्हणजे लोकांचे किती क्षुल्लक प्रश्न असतात बघा. आता आमच्याकडे अनुराधाताई म्हणून एक होत्या, आहेत म्हणजे त्या आई 72 वर्षाच्या आहेत त्या. तर अक्षरशः त्यांनी त्या योगाच्या क्लासेस घेतात आणि त्यांच्या ज्या वेळेला आपला वर्ग होता त्या वेळेला त्यांचा योगाचा क्लास होता. तर त्यांनी मला विचारलं, पण त्यांनी 3 दिवसच जेव्हा रेग्युलर वर्गाला आले तर त्यांचं रेकॉर्ड आहे, एकही दिवस त्यांनी वर्गाचा बुडवला नाही. लक्षात आलं? म्हणजे मला वेळ नाही किंवा माझं वय नाही, ओके, अशा काही गोष्टी गौण ठरतात ज्याला करायचंय त्याला. सो मित्रांनो, याच्याबद्दल मी तुम्हाला शेवटी सांगेनच. आता आपण वर्गाला सुरुवात करूया, काही गोष्टी जाणून घेऊया. तर ताठ बसा सगळ्यांनी, कॅमेरे चालू करायचे. श्रीराम समर्थ. नमस्कार, मी ज्योतिष वास्तु विशारद वेदमूर्ती श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी आपल्या सर्वांचं आजच्या आपल्या ज्योतिष वास्तु विश्व संशोधन केंद्र पुणे आयोजित 5 दिवसीय मोफत वास्तु वर्गाच्या आजच्या 5व्या दिवसामध्ये आपल्या सर्वांचं अगदी हृदयापासून मनापासून दणदणीत सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, ताठ बसायचंय सगळ्यांनी, एकदम ताठ बसायचंय, ताठ बसायचंय. माईक बंद करा सगळ्यांनी. ताठ बसलेले आहेत. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि संथ श्वास सोडायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि संथ श्वास सोडायचा आहे. मन शांत 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 होत आहे. मन शांत 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 होत आहे. मनातले सर्व नकारात्मक विचार, बाह्य विचार दूर 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 करायचे. दूर 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 होत आहेत. मन शांत 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 होत आहे. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये निरोगी होत आहात. तुमचा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढतच आहे, वाढतच आहे आणि वाढतच चाललेला आहे. मन शांत होत आहे. जीवनामध्ये आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये असाल, त्या क्षेत्रामध्ये तुम्ही दिवसेंदिवस यशस्वी होत आहेत, दिवसेंदिवस होत आहात. मन शांत 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 होत आहे, प्रसन्न होत आहे. 5 दिवस मोफत वास्तुवर्ग करण्याची संधी ज्यांनी आपल्याला प्रदान केली त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे. त्यांना धन्यवाद प्रदान करायचे, त्यांना आभार व्यक्त करायचे. आपल्या मातापित्यांना वंदन करायचंय आणि गुरुचरणी प्रार्थना करायची आहे की हे वास्तुशास्त्र संपूर्ण शिकण्याचा मी संकल्प करत आहे. आणि तो संकल्प परिपूर्ण करून घेण्याची क्षमता, पात्रता माझ्या अंगी यावी अशी गुरूंना आपल्या प्रार्थना करायची आहे. जे आपले गुरु असतील, जे आपले माता पिता असतील, त्यांना मनातून प्रार्थना करायची आहे आणि दृढ निश्चय करायचा आहे
की लोकानाम हितकाम्यया हे जे वास्तुशास्त्र आहे हे लोक कल्याणासाठीचं वास्तुशास्त्र आहे. ते शास्त्र संपूर्ण शिकून मी माझ्या व्यक्तिगत जीवनाच्या, कौटुंबिक जीवनाच्या आणि समाजामधल्या सर्व समस्या दूर काढण्यासाठी, दूर करण्यासाठी सहाय्यभूत होत आहे आणि होणार आहे. कारण प्रकृतीचा नियम आहे, जेव्हा आपण एक बियाणं जमिनीमध्ये घालतो त्याच्या कैक पटीने आपल्याला रिटर्न मिळतं. तेव्हा स्वतःला आपल्याला सुखी व्हायचं असतं, तेव्हा दुसऱ्याला सुखी करण्याचा निश्चय आपण केला गेला पाहिजे आणि तो दृढ निश्चय आपण करायचा आहे. तेव्हाच आपण स्वतः देखील सुखी होणार आहोत. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि संथ श्वास सोडायचा आहे. पुढचा जो मी श्लोक सांगतो सगळ्यांनी डोळे मिटून म्हणायचं आहे. त्यापूर्वी 3 वेळा ओंकार म्हणायचं. मित्रांनो, ओंकार कसा म्हणायचा आहे हे तुम्हाला सांगितलेलं आहे. आकार, उकार आणि मकार हे स्पष्टपणे बाहेर यायला हवेत अशा पद्धतीने ओंकार म्हणायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि संथ श्वासासोबत ओंकार म्हणायचा आहे. भृगुरअत्रि वसिष्ठश्च विश्वकर्मामयस्तथा नारदो नग्निजिच्चैव विशालाक्ष पुरन्दरः ब्रह्मः कुमारो नन्दीशो शौनको गर्ग एव च वासुदेवो निरुद्धश्च तथा शुक्र बृहस्पति अष्टादशैते विख्याता वास्तुशास्त्रोपदेशकाः संक्षेपेणोपदिष्टञ्च यन्मनवे मत्स्यरूपिणा वास्तुशास्त्र प्रवक्ष्यामि लोकानां हितकाम्यया आरोग्यं पुत्रलाभं च धनधान्यलभेन्नरः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गुरु परम गुरु परमेष्ठी गुरु परात्पर गुरु श्री सद्गुरु चरणारविंदाभ्यां नमः. प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि. जोरदार सावकाश डोळे उघडून हातावर हात घासायचे. एकदम जोर, फास्ट, एकदम फास्ट. हाताला चटके बसले पाहिजेत एवढे जोर आणि ती ऊर्जा आपल्या संपूर्ण शरीराला प्रदान करायची. ग्रेट. यस, कसं वाटतं? फ्रेश. सो मित्रांनो, ईशावास्य इदं सर्वं यत्किंचित् जगत्या जगत तेन त्यक्तेन भुंजीथा मा गृधः कस्यस्मिन् शतम्.
असं यजुर्वेदाच्या 40व्या अध्यायाची ही सुरुवात आहे. याला ईशावास्य उपनिषद असं म्हटलेलं आहे. ईशावास्य इदं सर्वम. ईश म्हणजे ईश्वर, वास्य म्हणजे आपण उपावास या अनुषंगाने वास हा शब्द समजून घेतला होता. वास्य म्हणजे निवास करणे, राहणे. जगत इदं सर्वम. तर हा जो भगवंत आहे तो अख्ख्या चराचरामध्ये निवास करतोय. जगत्या जगत म्हणजे जगतामधला जो जगत आहे त्याच्यामध्ये देखील निवास करतो. तेन त्यक्तेन भुंजीथा. तेन त्यक्तेन भुंजीथा म्हणजे ह्या ईश्वराला साक्षी ठेवून जो भुंजीथा म्हणजे उपभोग ह्या सृष्टीचा घेतो. मागृद कस्यस्वित धनम असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे जो उपभोग घेतो, जो उपभोग घेत असताना भोग प्रदान करतो म्हणजे पालन पोषण करतो. कोण करतो? तर तो ईश्वर करतो. लक्षात आलं? मग कशा कशाचं पालन पोषण करतो? तर मित्रांनो लक्षात घ्या, भगवंताने आपल्याला व्यवस्थितरित्या जन्म दिलेला आहे. ही सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. म्हणजे काही काही जणांना अपंगत्व असतं, बरोबर की नाही? काही काही जण तर जन्मजातच जातात, त्या बिचाऱ्यांना ही सृष्टी पाहायला मिळत नाही. लोक म्हणतात, गुरुजी माझं आयुष्यात काहीच नाही, सर्व आयुष्य व्यर्थ गेलं, मला काही जमतच नाही, मला कोणी काही दिलंच नाही, माझं कुणीच नाही, मी एकटाच आहे, अशी रडत बसतात. मित्रांनो, भगवंताने तुम्हाला सुंदर असं शरीर दिलेलं असतं. 2 डोळे, कान, नाक, हात, पाय, बुद्धी, विचार सगळं काही दिलेलं असतं. आणि या बुद्धीने प्राप्त करून घ्यायचं असतं ते ज्ञान असतं. काय प्राप्त करून घ्यायचं असतं? बुद्धीने प्रयत्नपूर्वक ज्ञान प्राप्त करायचं असतं. आणि ज्याने ज्ञान बुद्धीने प्राप्त केलं त्या ज्ञानाने त्याला धन प्राप्त होत. मग कसं? तर बघा, शास्त्रामध्ये ह्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे, आलसस्य कुतो विद्या. आळशी लोकांना विद्या कुठून प्राप्त होणार? अविद्यस्य कुतो धनम. ज्याच्याकडे विद्या नाही, ज्याच्याकडे ज्ञान नाही, त्याला धन कुठून प्राप्त होणार? त्याला धन प्राप्त होऊ शकत नाही. अधनस्य कुतो मित्रहा. किती छान वर्णन आहे बघा. अधनस्य कुतो मित्रहा. ज्याच्याकडे धन नाही त्याला मित्र असतच नाही, हे विधिलिखित आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे पैसा असेल तर सगळे तुमचे, आणि तुमच्याकडे पैसा नसेल तर कुणीही तुमचं नाही. पण मित्रांनो, माझं म्हणजे नाही का, आपल्याकडे पैसा नाही म्हणून माझं कुणी नाही म्हणून जगणं सोडून चालत नसतं. तर अमित्रस्य कुता सुखम. मित्रांशिवाय सुख या भूतलावरती नाही. मग गुरुजी माझं लग्न झालं, मी मित्र केला तर चालेल? नाही. कारण आपण पाठीमागेच बघितलंय, सखा सप्तपदी भव. तुमची बायको देखील तुमची मैत्रीण असली पाहिजे, तुमचा नवरा देखील तुमचा मित्र असला पाहिजे. गरज नाही तुम्हाला भिन्नलिंगी कुटुंबाच्या बाहेरचा मित्रमैत्रिणी शोधण्याची. मग ज्याच्याकडे अशा पद्धतीचं धन आहे, कोणतं? शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा. आपण लक्षात घ्या, आयुर्वेद हा कोणत्या वेदाचा उपवेद आहे? यजुर्वेदाचा ना? माईक चालू करून चटकन उत्तर द्या. ऋग्वेद. मोरेश्वर मराठे यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. ऋग्वेदाचा उपवेद हा आयुर्वेद आहे. या आयुर्वेदाचे ग्रंथकर्ता विश्वकर्मा मराठे? नाही, अत्री ऋषी मला वाटतं. अत्री. आयुर्वेदाचे ग्रंथकर्ता, आयुर्वेदाचे ग्रंथकर्ता धन्वंतरी. धन्वंतरी कुमार. या अश्विनी कुमार. बरोबर, धन्वंतरी आणि अश्विनी त्यांचे कुमार. शिष्य अश्विनी कुमार. ओके, ग्रेट. ज्यांनी धन्वंतरी म्हटलं त्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. तर बघा, धन्वंतरी कशाची देवता आहे? तर झाडांची देवता आहे, म्हणजेच औषधांची देवता आहे. जो कोणी झाडांची सेवा करतो त्याला 2 प्रकारची समृद्धी प्राप्त होते. बोलून झालं की बरं का, 2 पद्धतीची समृद्धी प्राप्त होते. कोणती?
तर शुभम करोती कल्याणम आरोग्यम धन संपदा, एक आरोग्य संपत्ती प्राप्त होते आणि दुसरी धन संपत्ती प्राप्त होते. लक्षात आलं? मग हे जे वास्तुशास्त्र आणि हे प्राप्त झाल्यानंतरनं हा जो ईश्वर आहे, हा ईश्वर चराचरापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून आपण काय म्हणतो, आईने ईश्वराने आई निर्माण केली, बरोबर की नाही? पण ईश्वर ह्या सृष्टीला चालवण्यासाठी ईश्वराला देखील मॅनेजर्स लागतात, कर्मचारी लागतात. तर ईश्वराचे कर्मचारी कोण आहेत? तर ईश्वर ग्रहांच्या मार्फत सृष्टीचं म्हणजे पालन पोषण करत असतो. कोणाच्या मार्फत? ग्रह. ग्रह म्हणजे काय आहे लक्षात घ्या, पृथ्वी हा पण ग्रहच आहे, बरोबर की नाही? मग पृथ्वी आणि आकाश याच्यामध्ये जे चुंबकीय आकर्षण निर्माण झालेलं आहे, बरोबर की नाही? आपण जर दोन लोह चंबुक जर समोरासमोर ठेवले तर काय होईल? त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटी आकर्षण तत्व तयार होईल. त्याच पद्धतीने लक्षात घ्या मित्रांनो, आकाश आणि पृथ्वीच्या मध्ये जे काही ग्रॅव्हिटी तयार झालेली आहे, तर या ग्रॅव्हिटीवरती दुसऱ्या ग्रॅव्हिटीचा जो सकारात्मक नकारात्मक परिणाम होतो, याला कुणी ग्रह ऊर्जा परिणाम म्हणतं, ग्रह ऊर्जा म्हणतं, कुणी याला वेगवेगळ्या ऊर्जेने अंकित करतो. मग सायन्समध्ये याला एन्व्हायरमेंट एनर्जी, इन्फ्रारेड एनर्जी, अल्ट्राव्हायोलेट एनर्जी अशा पद्धतीची नाव आहेत. मग आपल्या अध्यात्मामध्ये जी एन्व्हायरमेंट एनर्जी आहे, ही एनर्जी वास्तूच्या ईशान्य दिशेमध्ये असते, वास्तूच्या ईशान्य दिशेला असते. आता एन्व्हायरमेंट एनर्जीला मराठीमध्ये प्राणिक ऊर्जा म्हणतात. काय म्हणतात? प्राणिक ऊर्जा. मग ही जी प्राणिक ऊर्जा आहे, ही कशाचं संरक्षण करते? शरीराचं ना मराठी? प्राणाचं. प्राण. ग्रेट, बरोबर, जोरदार टाळ्या मराठ्यांसाठी. ओके, तुम्ही उत्तर द्या, तुमच्यासाठी ही टाळ्या. ओके, तर प्राणांचं संरक्षण करते. हा माझी शिकवण्याची पद्धत ही आहे बरं का. एकदा शिकून झालं की मला त्याचं बरोबर उत्तर येत नसते. ओके, तर प्राणाचं संरक्षण करते. आणि मग दुसरी लक्षात घ्या, मग आपल्या शरीरामध्ये नुसता प्राण आहे पण शरीर नाही, उपयोगाचं आहे का? नाही. तर प्राणाला संरक्षित राहण्यासाठी शरीर देखील तंदुरुस्त असणं गरजेचं असतं. म्हणून पूर्व दिशेकडून जो काही सूर्यप्रकाश येतो, आल्यानंतरनं सूर्यप्रकाश बघा, सूर्याची 1000 किरणे आणि त्या 1000 किरणांची विविध जातानाही पाणी पी असे रंग आहेत. काय रंग आहेत? जातानाही पाणी पी म्हणजे गुरुजी काय? जा म्हणजे जांभळा, ता म्हणजे तांबडा, बरोबर की नाही? जाताना, ना म्हणजे नारंगी, जातानाही, ही म्हणजे हिरवा, पाणी म्हणजे पांढरा, ओके, नी म्हणजे निळा, ओके. तर इत्यादी हे रंग आहेत. म्हणजे इंद्रधनुष्य. सूर्याच्या किरणांमधून विशिष्ट किरण बाहेर पडत असतात आणि त्या किरणांचा परिणाम सजीव अथवा निर्जीवांवरती, चराचरावरती होत असतो. आणि या ऊर्जांवरतीच हे वास्तुशास्त्र आधारलेलं आहे. म्हणून वास्तुशास्त्राला ऊर्जाशास्त्र असे म्हणतात, बरोबर ना? हे पाठीमागे तुम्हाला सांगितलेलं आहे. मग इन्फ्रारेड एनर्जी जी आहे, ज्याला जैविक ऊर्जा म्हणतो, ही ऊर्जा वास्तूच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये असते. कुठे असते? संतोष हिरेमठ, तुमचं 2 वेळा झालेलं आहे. आता जर तुमचा माईक चालू झाला तर तुम्हाला मीटिंग मधून काढण्यात. ओके, ग्रेट. तर पिटके, चिंतामणी पिटके, माईक बंद. ओके, तर मित्रांनो लक्षात घ्या, आग्नेय दिशेला कोणती एनर्जी असते? इन्फ्रारेड एनर्जी असते. ओके, ज्याला मराठीमध्ये जैविक ऊर्जा म्हणतात, जी आपल्या शरीराचं संरक्षण करते. बघा, पूर्वीच्या कालावधी, मग किचन कुठे असावं? आग्नेयला. आग्नेयला. चला टाईप सगळ्यांनी चटचट उत्तर द्या. आग्नेय दिशेला. बस दोघांनाच उत्तर येते. तर मित्रांनो, किचन हे जे आहे हे आग्नेय दिशेला असावं, बरोबर. परंतु पेड वर्गामध्ये आम्ही आग्नेय दिशेचं किचन एक दोष हे आपण शिकत असतो. म्हणजे पुढच्या वर्गामध्ये तुम्ही म्हणाल गुरुजी कसं? तर आग्नेयचं किचन असावं, बरोबर, पण प्रत्येकासाठी नसावं. लक्षात आलं? मग आग्नेयला किचन का असावं?
हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, आग्नेय दिशेला पूर्वीच्या कालावधीमध्ये आपली एकत्र कुटुंब पद्धती होती. त्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये अनेक लोक असायची आणि त्या अनेक लोकांचा स्वयंपाक माझ्या त्या माता भगिनीला करावा लागायचा. मग ती दिवसभर चूल आणि मुलंच सांभाळायची. एकतर आपल्या चुलीसमोर असायची, नाही तर मुलांसमोर असायची. मग या दृष्टिकोनातून स्त्रीच्या आरोग्याचा विचार करून आपल्या ऋषी मुनींनी आग्नेयला किचन दिलेलं आहे. मग का तर आग्नेय दिशेकडून जी मिळणारी इन्फ्रारेड एनर्जी आहे, ज्याला जैविक एनर्जी आपण म्हणतो, त्या एनर्जीने त्या स्त्रीचं शरीर हे तंदुरुस्त राहावं म्हणून. बघा आता एखादं लहान मूल असतं आणि त्याला कावीळ होते. काय होते? कावीळ होते. मग कावीळ झाल्यानंतर आपण त्याला संध्याकाळी 4च्या उन्हात ठेवत असू ना, उन्हात, का दुपारी 12च्या उन्हात त्याला घेऊन जातो? सकाळी 8 वाजता. बरोबर की नाही? बरोबर. सकाळी 6 ते 10 हा कालावधी, उशिरात उशीर 10, 6 ते 8, 8 ते 9 पर्यंतच, त्याच्या पलीकडे नाही. तर या सूर्यप्रकाशामध्ये कावीळ झालेल्या माणसाला अथवा मुलाला ठेवायला सांगितलेलं आयुर्वेदामध्ये. लक्षात आलं का? तर काविळीचा परिणाम कुठे होतो? आंतरिक होतो का? नाही, शरीरावरती होतो. मग त्या सूर्यप्रकाशामध्ये ठेवल्यानंतर कावीळ त्याची तत्काल बरी व्हायला मदत होते. मग जेव्हा मित्रांनो आपल्याकडे सूर्यप्रकाश मिळत नाही, तेव्हा कशाच्या तरी पेटीत ठेवतात, माहिती तुम्हाला? काचेच्या पेटीत ठेवतात आणि त्या काचेच्या पेटीमध्ये बल्ब असतो, बल्ब. लक्षात आलं? तो बल्ब. मग तो बल्ब काय करतो? तर तो बल्ब इन्फ्रारेड एनर्जी त्या बाळाच्या शरीरावरती सोडत असतो, म्हणून ते बाळ सुरक्षित होतं, तंदुरुस्त होतं. त्याचा पिलिया म्हणजे ज्याला कावीळ म्हणतात ती निघून जायला मदत होते. लक्षात आलं? ग्रेट मित्रांनो. तर मित्रांनो याच्यामुळे आग्नेय दिशेला किचन असावं. परंतु लक्षात घ्या, मग आग्नेयला दिशेलाच असावं का? तर आजकालचे वास्तुतज्ञ बघा, नैऋत्येला किचन आहे, बाप रे, संपला विषय, आधी तोडा आणि फोडा. तर मित्रांनो असंही काही नाही. विशिष्ट केसेसमध्ये, विशिष्ट याच्यामध्ये नैऋत्येलाही किचन चालतं. ओके, पण ते तुम्हाला आता हे पूर्ण समजू शकत नाही, म्हणून फक्त मी तुम्हाला कल्पना दिली. आणि हे मी म्हणतो म्हणून चालतं का? नाही, हे ग्रंथात दिलेलं आहे. म्हणजे आपण जो वास्तूचा अभ्यास करणार आहोत, हा प्राचीन भारतीय वास्तुशास्त्र आणि आधुनिक सायन्सचा बेस घेऊन आपण वास्तुशास्त्राचा अभ्यास करणार आहोत. ओके, मग मित्रांनो आता हे जे वास्तुशास्त्र आहे, हे वास्तुशास्त्र तुम्हाला माझं ओपन चॅलेंज आहे. माझे जे विद्यार्थी आहेत 350-400 विद्यार्थी सोडून जर कुणीही पुराव्यासहित, आधारासहित जर हे वास्तुशास्त्र काय प्रदान करून देतं हे जर सांगितलं तर त्याला अख्ख्या वर्गाची फीज माफ. काय म्हटलं मी? अख्ख्या वर्गाची फीज माफ. कारण हे कुणाला माहितीच नाही. आजकाल आम्हाला फक्त पैसे कमवायचं शिकवलं जातं. तर मित्रांनो मुळात हे वास्तुशास्त्राचे प्रवर्तक कोण आहेत? तर आपल्या ऋषीमुनींना वेळ नव्हता म्हणून त्यांनी हे शास्त्र सांगितलेलं आहे का? तर नाही मित्रांनो. तर वास्तुशास्त्रामध्ये गुरुजी आपल्याकडून रोज एक श्लोक म्हणून घेत आहे. तर तो श्लोक असा, भृगुर अत्री वसिष्ठश्च, लिहून घ्या सगळ्यांनी. विश्वकर्मा मयस्तथा नारदो नग्निजिच्चैव विशालाक्ष पुरंदरः ब्रह्मकुमारो नंदीश शौनको गर्ग एव च वासुदेवो निरुद्धश्च तथा शुक्र बृहस्पती अष्टादश इति विख्याता वास्तुशास्त्रोपदेशकाः संक्षेपेणोपदिष्टञ्च यन्मनवे मत्स्यरूपिणा. मत्स्य पुराणामध्ये वास्तुशास्त्राचे 18 प्रवर्तक सांगितले. किती? 18 प्रवर्तक. कोणते कोणते? स्वामी लिहून घ्यायचंय. भृगु ऋषी, अत्री ऋषी, वसिष्ठ ऋषी जे रामाचे गुरु आहेत. ओके, यस, भृगु, अत्री, वसिष्ठ. विश्वकर्मा जे गायत्री मंत्राचे जनक आहेत. लक्षात आलं? विश्वकर्मा. मयस्तथा, हे मय ऋषी देखील वास्तुशास्त्राचे प्रवर्तक आहेत. मग मय कोण होते? तर मय हे रावणाचे सासरे होते. कोण होते? रावणाचे सासरे होते मय.
नारदो, देवर्षी नारद देखील वास्तुशास्त्राचे प्रवर्तक आहेत. सुशांत फणसिलकर, माईक बंद. ओके. नारदो नग्निजित, अग्निजित नावाचे ऋषी होऊन गेले. हे ऋषी देखील वास्तुशास्त्राचे प्रवर्तक आहेत. नारदो नग्निजित चैव विशालाक्ष. ओके. तर हे एक ऋषी होऊन गेले. पुरंदरा, हा पुरंदर म्हणजे कोण? इंद्र, ब्रह्मा. ओके. साक्षात ब्रह्मदेव. कुमार, मग हे कुमार म्हणजे कोण? तर कार्तिकेय. लक्षात आलं? ब्रह्मकुमारो. नंदीश, नंदीश ऋषी. शौनको, शौनक ऋषी. आपण जी वास्तुशांत वगैरे करतो की नाही आपल्या घरामध्ये, तर हे शौनक ऋषी, बरोबर की नाही, त्यांनी सांगितलेले प्रयोग आपले पुरोहित आपल्या घरामध्ये कार्य करत असतात. शौनको गर्ग एवच, आम्हाला गर्ग तर माहितीच नाही. आता बघा डिसेंबर महिना चालू आहे, ख्रिसमस येईल, आम्हाला ख्रिसमसच्या सुट्ट्या मिळतील आणि काय होईल, आम्हाला येशू ख्रिस्त येऊन स्वप्नात आमच्या हिंदूंच्या मुलांना काहीतरी देईल. पण दिवाळीतले आमच्या ज्या गौरी असतात, शेणाने पूर्वी खेडेगावात बनवल्या जायच्या, माहितीत का तुम्हाला? कोणाला माहिती असतील तर. ओके. त्या आमच्यासाठी किती महत्वपूर्ण आहेत याची कुणी नोंद घेत नाही. आता तुम्हाला सांगतो, श्रीकृष्णाची झेरॉक्स कॉपी म्हणजे येशू ख्रिस्त आहे. म्हणजे काय की जसाच्या तसा श्रीकृष्णाचा चरित्र भाग उचलला आणि जन्माचा काला भाग तरी, आणि तो जसाच्या जसा चिटकवला गेलेला आहे. आम्हाला त्याचं महत्व, पण आम्हाला माहित नाही श्रीकृष्णाचं बारसं कुणी केलं. कुणी केलं सांगेल मला कुणी? ओके. तर श्रीकृष्णाचं बारसं गर्गमुनींनी केलेलं आहे आणि महान गर्गमुनी वास्तुशास्त्राचे उपदेशक आहे, प्रवर्तक आहेत. मग श्रीकृष्णाचं बारसं कुठे केलंय? तर गोशाळेत केलेलं आहे. कुठे केलेलं आहे? गोशाळेत. त्याच्यामुळे मित्रांनो, आता या अनुषंगाने तुम्हाला सांगतो, जर आपल्याला लहान मुलांना दृष्ट लागले असेल, बाधा झाली असेल, तर त्याला गाईच्या शेपटीने जर आपण 3 वेळा 7 वेळा जर त्याच्यावरून हे काढली, त्याची काय म्हटलो आपण, त्याला जर असं झाडलं त्या बाळाला, तरी एखाद्या बालकाला दृष्ट लागणे म्हणा, नजर लागणे म्हणा, एखादी बाधा होणे म्हणा, तो आजारी पडत असेल, अशा कोणत्याही खात नसेल, भूक लागत नसेल, जास्त रडत असेल, तरी देखील त्याला शांती मिळते. लक्षात आलं? म्हणून याचं प्रतीक म्हणून श्रीकृष्णाला गोट्यामध्ये बारसं केलेलं आहे. याच्या अनेक अजून एक कारण आहेत. पूतना मावशीच्या अनुषंगाने देखील लक्षात घ्या, जेव्हा म्हणजे पूतनाचा वध श्रीकृष्णाने केला, तेव्हा श्रीकृष्णाला शेणाने अंघोळ घातलेली आहे, गोमूत्राने अंघोळ घातलेली आहे, आणि मग त्या शेपटीने काय केलेले, झाडलेले, तेव्हा श्रीकृष्ण शांत झाला, असे भागवतामध्ये उल्लेख आहे. म्हणजे गाईचं किती अनन्यसाधारण महत्व आहे लक्षात घ्या. त्याच्यामुळे लिहून घ्या, मजा करा मित्रांनो. या अनुषंगाने तुम्हाला एक सांगतो, आपल्या वास्तूमध्ये जर कोणत्याही प्रकारचं तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं असेल, तर दर अमावस्येला पंचगव्य विधी करत चला. गुरुजी, पंचगव्य म्हणजे काय? शेण, गोमूत्र, शेण, दूध, दही आणि तूप. ओके. मंदार कुलकर्णी माईक बंद. ओके. आणि याच्यासोबत जे आपण पाहिलं होतं, म्हणजे गुरुजी पूजा करत असताना हातामध्ये कोणत्या तरी गवताची अंगठी घालतात, त्याला काय म्हणतात बरं? कोण सांगेल मला? पुरोहित सोडून. पवित्र. त्या गवताला काय म्हणतात? दर्भ. दर्भ. बरोबर. दरबाच्या अंगठी. क्या बात आहे. तर ह्या दर्भाचं पाणी देखील या पंचगव्यामध्ये घालायचं असतं, आणि हे पंचगव्य आपल्या वास्तूमध्ये प्रक्षेपित करायचं असतं, शिंपडायचं असतं. हे जरी केलं तर आपल्या घरातली नकारात्मक एनर्जी, म्हणजे बॅक्टेरिया जे तयार होतात, ते बॅक्टेरियाज निघून जायला मदत होते. लक्षात आलं? हे गुरुजींनी सांगितलेले का नाही? तर गर्ग एवच वासुदेवो, वासुदेव ऋषी देखील वास्तुशास्त्राचे प्रवर्तक आहेत. वासुदेवो अनिरुद्धश्च, अनिरुद्ध, वासुदेव अनिरुद्धश्च तथा शुक्र बृहस्पती. शुक्र म्हणजे असुरांचे आचार्य, बृहस्पती देवांचे आचार्य, तथा शुक्र बृहस्पती, असे 18 ऋषी वास्तुशास्त्राचे काय आहेत? प्रवर्तक आहेत. लक्षात आलं? वास्तुशास्त्राचे काय आहेत?
प्रवर्तक आहेत. अष्टादशेति विख्याता वास्तुशास्त्र उपदेशकाः संक्षेपेणोपदिष्टंच यन्मनवे मत्स्यरूपिणा. अशा ह्या महान 18 ऋषी मुनींनी हे वास्तुशास्त्र आपल्यापर्यंत पोहोचवलेले. मग त्यांना भरपूर वेळ होता म्हणून का, टाइमपास म्हणून का? नाही मित्रांनो, लक्षात घ्या, त्यांनी हे शास्त्र सांगितलेले तर लोकानाम हितकाम्यया, लोक कल्याणासाठी सांगितलेले. आजकाल बघा, गुरुजींच्या एका दिवसाच्या वर्गाला आम्ही येतो, पण खूप मोठा तीर मारल्यासारखा येतो. एकतर आमचाच फायदा असतो, आमचा स्वार्थ असतो, आम्हाला ज्ञान मिळावा, पण ते गुरुजींवरती उपकार केल्यासारखं सांगतात. आज बायकोसाठी म्हणजे नाही का, एखादा म्हणजे बायकोला घेऊन कुठेतरी भेळ खायला घेऊन जातात, पण त्या बायकोवरती उपकार केल्यासारखं तुला भेळ खायला घेऊन गेलो होतो मी, 4 वेळा ऐकून दाखवतात. बायका पण एखादा पदार्थ करतात, तुम्हाला मात्र मी अमुक पदार्थ करून द्यायचा, तुम्ही माझं म्हणजे काहीच ऐकायचं नाही, म्हणजे 4 वेळा ऐकून दाखवतात. आई देखील लक्षात घ्या मित्रांनो, आपल्या मुलाला विना स्वार्थाची सांभाळत नसते. वय वर्ष 5 वर्षापर्यंतच कोणतीही आई आपल्या मुलाला बिना स्वार्थाची सांभाळत असते. 5 वर्षानंतर माझा बबडा मोठा झाल्यानंतर म्हातारपणी मला सांभाळेल म्हणून सांभाळत असते. लक्षात आलं? तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य, या जगामध्ये कुणीच कुणासाठी म्हणजे निरर्थक कार्य करत नाही. आणि पण मित्रांनो, पूर्वीच्या काळी खऱ्या अर्थाने केलं पण जायचं, पण आज आपण कलियुगामध्ये राहतो. आज धर्म एकाच पायावरती उभा आहे. आज जर आपण कुणासाठी विना स्वार्थाचं जर केलं ना, तर त्याच्यावरती संशयाने बघितलं जातं. लक्षात आलं? ज्याचा स्वार्थ आहे ना, आणि मग तो असं दाखवून करतो ना, त्याची वावा आणि त्याच्या पाठीमागे अगदी हे असतं, ओसांडून वाहिलेलं असतं सगळं. मित्रांनो, लक्षात द्या, हा कलियुग आहे, आणि नुसता कलियुग नाही, युगे युगे घोर कलियुग आहे. लक्षात आलं? काय आहे? घोर कलियुग आहे. ज्या संस्कृतीमध्ये आई वडील हे आद्य पूजनीय सांगितलेले आहेत, अशा आई वडिलांना आपण लक्षात घ्या मित्रांनो, परवा घडलेली घटना, एक मुलगा परदेशा म्हणजे कुठेतरी, कुठे दत्त महाराज गिरनारला प्रदक्षिणेला घेऊन गेला आई वडिलांना आपल्या, आणि त्या जंगलामध्ये सोडून आला. एवढं ते दुर्दैव आई वडिलांचं. मुलं लक्षात घ्या, जिथे आद्य म्हणजे आद्य देव माता सांगितलेले, आद्य देव पिता सांगितलेले, यांच्या बाबतीत हे घडताना दिसतंय. याच्या एवढं दुर्दैवते काय, मग घोर कलियुग यावते किती. म्हणजे आज लक्षात घ्या, आई वडिलांनी केलेले उपकार देखील आपण विसरून चाललेलो आहे. त्याच्यामुळे कुणी कुणाला, लक्षात घ्या, तुम्ही जर स्वार्थरहित मदत केली तर तुम्ही आयुष्यामध्ये दरिद्रीच राहणार, हे आजचं दुर्दैव आहे. त्याच्यामुळे समोरच्याला जर तुम्ही फ्री दिलं तर त्याला त्याची किंमत राहत नाही. त्याच्यामुळे आयुष्यामध्ये सत्यनारायण कथा अध्याय 2 आपल्याला सांगतं, एखाद्याला जर म्हणजे अध्याय 2 प्रसंग पहिला, एखाद्याला जर सल्ल्याची गरज असेल तर विचारल्याशिवाय सल्ला देऊ नका, पण वेन केन प्रकारेने विचारायला भाग पडा, आणि सल्ला दिल्याशिवाय राहू नका. हा सत्यनारायण कथा अध्याय 2 प्रसंग पहिला आपल्याला शिकवतो. ओके. तर मित्रांनो, म्हणजे सांगायचा तात्पर्य लक्षात घ्या, पण या ऋषी मुनींनी लोकानाम हितकाम्य, केवळ आणि केवळ लोक कल्याणासाठीच हे आपले भारतीय कोणतंही साहित्य असू दे, शास्त्र असू दे, वेद असू दे, उपनिषद असू दे, हे आपल्या कल्याणासाठी सांगितलंय. गुरुजी, पुरावा काय सांगतो? तर हे वास्तुशास्त्र देतं काय, किती जणांना जाणून घ्यायचंय. काय देतो गुरुजी वास्तुशास्त्र? एवढं वास्तुशास्त्र उठसूट सगळं बाजार उठलेलं आहे. नक्की वास्तुशास्त्र काय देतं, कुठे काय सांगितलेलं आहे? कुठेतरी असं सांगितलंय की बा हे वास्तुशास्त्र हे अमुक अमुक गोष्टी देतं, असं कुठे वास्तुशास्त्रात सांगितलंय का? किती जणांना जाणून घ्यायचंय त्यांनी मी टाईप. ग्रेट. एवढ्या जणांना जाणून टाकायचंय, जाणून घ्यायचंय. अरे फास्ट रिप्लाय दे, झोपलेत काय सगळे? ग्रेट मित्रांनो, तर मत्स्य पुराणामध्ये सांगितलेलं आहे, वास्तुशास्त्र प्रवक्ष्यामी, हे वास्तुशास्त्र मी सांगत आहे का? लोकानाम हितकाम्यया, लोक कल्याणासाठी सांगितलेलं आहे. हा श्लोक आपण रोज म्हणतोय की नाही? मग काय सांगितलेलं आहे पुढे? तर वास्तुशास्त्र काय देतं? तर आरोग्यम,
वास्तुशास्त्र सगळ्यात पहिल्यांदा काय देतं तर आरोग्य देतं. मग कोणतं आरोग्य? शारीरिक आरोग्य प्रदान. आरोग्यम संपदा. संजय चौधरी, हा माईक बंद. तर आरोग्यम, आरोग्य म्हणजे काय? तर लक्षात घ्या मित्रांनो, शारीरिक आरोग्य, शारीरिक समस्या ज्या कोणत्या आपल्याला होतात तर त्या म्हणजे असंतुलित वास्तू असेल तर आपल्याला शारीरिक विविध समस्या होऊ शकतात. मग कोणत्या? अटॅक पासून, कॅन्सर पासून, गुडघादुखी, डोकंदुखी इत्यादी सगळ्या गोष्टी ह्या शारीरिक व्याधी आहेत. पण गुरुजी मला कसं तरी होतंय, गुरुजी मला भीती वाटते, गुरुजी मला अनामिक काहीतरी होतंय. कसं तरी होणं म्हणजेच मेंटली स्ट्रेस. लक्षात आलं? डिप्रेशन, टेन्शन्स इत्यादी गोष्टी म्हणजे आरोग्य, शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य वास्तुशास्त्र प्रदान करतं. सगळ्यात पहिल्यांदा काय प्रदान करतं तर आरोग्य, मग शारीरिक आणि मानसिक आरोग्य. पुत्र लाभंच, हा हा हा. दुसरं काय प्रदान करतं तर पुत्र प्रदान करतं. मग गुरुजी तुम्ही म्हणाल पुत्रच का, पुत्री नाही? तर हो, पुत्र म्हणजे लक्षात घ्या, आपल्याकडे पूर्वी अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा म्हणून जेव्हा आशीर्वाद दिला जायचा त्याच्यामध्ये पुत्री हे इन्क्लूड असायचं. लक्षात आलं? त्याच्यामुळे पुत्र हा एक वाचक नाहीये तर पुत्र हा विविध वाचक शब्द आहे. तर संतती उत्तम प्रदान करतं. संतती नीट वागत नसेल, संतती नीट बोलत नसेल, संतती नीट राहत नसेल तर वास्तूच्या संतुलनामुळे संतती योग्य मार्गावरती यायला मदत होते. माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये असे अनेक अनुभव आहेत की ज्यांना संतती होत नव्हते त्यांना संतती झालेली आहे. ज्यांची मुलं हाताच्या हातून बाहेर गेले होते म्हणजे ज्याला आपण म्हणतो बाद झालेले आहेत, अशी मुलं देखील वास्तूच्या संतुलनामुळे, वास्तुपूजेच्या संतुलनामुळे योग्य मार्गावरती आलेले मी प्रत्यक्ष अनुभवलेले आहेत माझ्या व्यक्तिगत आजपर्यंतच्या प्रॅक्टिसमुळे. मग पुत्र देतं. मग आता पुत्र पाहिजे कशासाठी मित्रांनो? तर लक्षात घ्या, पुत्र नुसता जन्म किंवा पुत्री नुसता जन्माला आलं आणि आई बापांचे पार फेडण्यासाठी नकोय. जसं मगाशी सांगितलं, गिरनारच्या जंगलामध्ये आई बापाला सोडून आले. अरे थोय तुमच्या अशा मुलांच्या म्हणजे मुलांच्या वरती असं मूल असण्यापेक्षा नसलेलं बरं असं शास्त्र सांगतं. कारण पुत्र किती जण श्राद्ध करतात सांगा मला मित्रांनो? आजकाल लक्षात घ्या, आपण श्राद्ध करत नाही तर संतती पाहिजे याच्यासाठी की आपण गेल्यानंतर आपल्याला पाणी पाजण्यासाठी, म्हणजेच काय, श्राद्ध करण्यासाठी. का तर पुत्राचा अर्थ लक्षात घ्या मित्रांनो, पुन्नाम नरकान तारयते सहा पुत्रः. पुन नावाच्या नरकातून पितरांना तारण्यासाठी पुत्र किंवा पुत्री पाहिजे. लक्षात आलं का? मग आपले पितर गेल्यानंतर जर तुम्ही श्राद्ध करत नसाल तर तुम्ही म्हणजे संतती त्या कुळाची म्हणून तुम्ही निरुपयोगी आहात, हे लक्षात ठेवा. लक्षात आलं? तुमचा काही उपयोग नाही त्या कुळामध्ये जन्म घेऊन तुम्ही जर श्राद्ध करत नसाल. कारण लक्षात घ्या मित्रांनो, पितर म्हणजे देव जे आहेत ते यजनाने संतुष्ट होतात. देव यजनाने संतुष्ट होतात, ऋषी दानाने संतुष्ट होतात आणि पितर तर्पणाने संतुष्ट होत असतात, म्हणजेच श्राद्धाने संतुष्ट होत असतात. ज्या घरामध्ये श्राद्ध नित्य नैमित्तिक पद्धतीने केलं जातं त्या घरामध्ये संतती होतेच, पण उत्तम होते, पण बुद्धिवादी होते, पण तेजस्वी होते, पण क्रांतिकारी होते, पण खऱ्या अर्थाने मानसाशी मानसासम वागणे, हे ज्याला माणूस म्हणतात तो उत्तम माणूस म्हणून घडतो. कशाने? पितरांच्या आशीर्वादाने. कशाने? पितरांच्या आशीर्वादाने. आज आमच्या कुंडलीमध्ये लक्षात घ्या मित्रांनो, पितृदोष जन्माला येत आहेत. का? तर आम्ही आमच्या आई वडिलांसाठी वाटेल तसं वागतो आई वडिलांसोबत. आमच्या पितरांची आम्ही अजिबात काळजी घेत नाही, रिस्पेक्ट नसतो, आदर नसतो, काही नसतो. मित्रांनो, आपल्याकडे म्हण आहे, माणूस मेला की त्याचं सर्व वैरत्व संपलं. लक्षात आलं?
त्याच्यामुळे माणूस मेल्यानंतर तो माणूस राहत नाही, माणूस फक्त ह्या बॉडीला म्हणतात, तो शिल्लक राहतो, तो आत्मा. लक्षात घ्या. मग आत्मा जो असतो, या आत्म्याला गती देण्याचं काम तुमचं श्राद्ध करत असतं. म्हणून लक्षात घ्या, भगवद्गीता देखील केवळ आणि केवळ एवढ्यासाठीच सांगितले की अर्जुन म्हणत होता, अरे हे जर सगळे मेले तर आम्हाला पाणी पाजणार कुणी नसेल, मग मी युद्ध करणार नाही. मग श्रीगुरु बघा, तुम्ही जर गीता उघडून पाहिली तर कोण श्राद्ध करेल, कोण पाणी पाजेल, मग म्हणून मी युद्ध करणार नाही. तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला समजून सांगितलेलं जी गीता आहे ना, ज्ञान आहे, त्याला गीता म्हणतात. म्हणजे श्राद्धाला किती अनन्यसाधारण महत्व आहे बघा मित्रांनो. आयुष्यभराचा अवमान एकीकडे, पण आमच्या कुळाला कुणी पाणी पाजणार राहणार नाही हा विचार एकीकडे. म्हणजे श्राद्ध करणं, पितरांना संतुष्ट करणं किती महत्वाचं हे लक्षात घ्या. आणि याच्यासाठी म्हणून पुत्र असावा. मग गुरुजी, मुलंच श्राद्ध करू शकतात का, मुली नाही का? तर हो, मुली देखील निश्चित पद्धतीने श्राद्ध करू शकतात. कारण स्त्रियांना देखील श्राद्धाचा अधिकार आहे, मुलींना. लक्षात आलं? मग लक्षात घ्या, मग पिता म्हणजे काय? जो पालन आपल्या मुलाला योग्य पद्धतीने पालन पोषण करून पुढे घेऊन जातो, त्याला पिता म्हणतात. लक्षात आलं? मग पती म्हणजे कोण? जे आपल्या शीलतेचं, मनाचं, आत्म्याचं, भावनांचा आदर करून त्या व्यक्तीचं संरक्षण करतो, त्याला पती म्हणतात. ओके, पालन पोषण करतो त्याला पती म्हणतात. बघा, आपण काय म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती, पती म्हणजे कोण? काय ते नवरे होते का प्रत्येकाचे? नाही. तर पती म्हणजे पिता तुल्य होते, जे पतितांचं पालन करणारे ते पती. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, जो गरीब आहे, जो आपल्यापेक्षा दुबळा आहे, दीनदयाळ आहे, त्यांना अभय प्रदान करणे, त्यांचं संरक्षण करणे, त्यांचं पालन पोषण करणे हे पतीचं कर्तव्य आहे. पती म्हणजे नुसता अधिकार गाजवण्यासाठीचा व्यक्ती नव्हे. तुम्ही आधी त्या व्यक्तीची म्हणजे भावनांची, मनाची आदर करा, रिस्पेक्ट करा, सन्मान करा, आणि मग म्हणजे पालन पोषण करा, तो खरा पती असतो. मग गुरुजी, पत्नी म्हणजे काय? तर भगिनींनो, नीट लक्षात घ्या, पतन न येते सहा पत्नीही. जे आपल्या नवऱ्याच्या मनाचा, विचाराचा, कुळाचं, कुटुंबाचं जे अधपतन होऊ देत नाही ना, ती पत्नी असते. पती आणि पत्नीने मिळून आपल्या कुळाचा संरक्षण करायचं असतं आणि कुटुंबाला पुढे घेऊन जायचं असतं. मग त्यांनी काय करायचं असतो? संसार. काय करायचा असतो? संसार. मग संसार का म्हणजे काय? संसार यती सहा संसार. हा जो दोघांनी मिळून पुढे पुढे जात राहतो त्याला संसार असे म्हणतात. मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला उत्तम पुत्र असावा. आरोग्यम पुत्र लाभंच धन धान्य लभेन नरहा. मग धन प्राप्त होतं. वास्तुशास्त्र काय म्हणतं? धन प्राप्त होतं. मग धन म्हणजे काय आणि धान्य म्हणजे काय हेच आम्हाला माहित नाही. अश्वदाये गदाये धनदाये महाधने. गाड्या, घोडे, हत्ती, बंगला, शेत, जमीन, प्लॉट इत्यादी ज्या काही भौतिक गोष्टी आहेत हे धनाच्या अंतर्गत येतात. आणि जगायला लागणाऱ्या आणि मुक्तीकडे घेऊन जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याला धान्य असे म्हणतात. मग लक्षात घ्या मित्रांनो, ज्याच्याकडे दात तर आहेत पण चणे नाहीत, ज्याच्याकडे चणे आहेत पण दात नाही, त्याला धनवंत म्हणावं. परंतु ज्याच्याकडे दात पण आहेत आणि चणे पण आहेत त्याला श्रीमंत म्हणावं. अशी ही श्रीमंत म्हणजे धन आणि धान्य दोन्हीही गोष्ट प्रदान करण्याचं कार्य वास्तुशास्त्र प्रदान करतं. लक्षात आलं? मग मित्रांनो, वास्तुशास्त्र काय प्रदान करतं? लक्षात आलं? हे कुठे सांगितलेलं आहे? धनधान्य लभे नरहा. कुणाला प्राप्त होतं? तर नराला, मानवाला प्राप्त होतं. योग्य पद्धतीच्या वास्तूला आपण समतोल करून घेतला तर. मित्रांनो, मग आता वास्तू म्हणजे काय? तर गुरुजींनी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलेलं आहे, लिहून घ्या. वास्तूची व्याख्या, वास्तू म्हणजे जमीन. वास्तू म्हणजे जमीन. वास्तू म्हणजे घर नाही. जमिनीवरती केला जाणारा संस्कार, सुसंस्कार म्हणजे भवनशास्त्र.
आणि भवनशास्त्र म्हणजेच घराचं शास्त्र, म्हणजे मित्रांनो वास्तुशास्त्र हे जमिनीचं शास्त्र आहे आणि भवनशास्त्र म्हणजे घराचं शास्त्र आहे. आधुनिक वास्तुतज्ञ जे आहेत आजकालचे, बघा तुम्ही जर कुणी कधी बोलवलं असेल तर त्यांनी डायरेक्ट घरात येऊन तुम्हाला प्रिडिक्शन करायला सुरुवात केली असेल, बरोबर की नाही? हे तुमचं किचन इकडे आहे, तुमचं बेडरूम इकडे आहे, देवघर इकडे आहे. किती जणांचा अनुभव आहे हात वरती करा. हा, सोमनाथ स्वामी, हा बोला, माईक चालू करू. हँड करायचं, हँड ओके, हा बोला. नाही चालू आहे सर. बरोबर की नाही? ग्रेट. असो मित्रांनो, बर सुशांतजी बोला. ओके, ग्रेट. तर मित्रांनो लक्षात घ्या, तर नुसते 4 भिंतीच्या आतलं शास्त्र म्हणजे वास्तुशास्त्र नव्हे, ते भवनशास्त्र आहे. आणि आपल्या पेड वर्गामध्ये मी तुम्हाला वास्तुशास्त्र शिकवत असतो, भवनशास्त्र तुम्हीच मला सांगायचं असतं. भवनशास्त्र हा शिकण्याचा विषय नसतो, तो बाय प्रोडक्ट तुम्हाला येतो. आणि मित्रांनो आपला जो वर्ग आहे हा वर्ग माणूस घडण्याचा आहे. वास्तुशास्त्र तर तुम्ही बाय प्रोडक्ट शिकता. लक्षात आलं? तुमच्या वास्तुशास्त्र शिकत असताना तुमच्या वैवाहिक समस्या असतील, तुमच्या घरातल्या समस्या असतील, कौटुंबिक, सामाजिक सगळ्या समस्या तुम्हाला हळूहळू त्याच्यातून मार्ग मिळायला मदत होते आणि वास्तुशास्त्राच्या साह्याने तुम्ही त्याच्यावरती उत्तम रीतीने मात करू शकता. लक्षात आलं? त्याच्यामुळे हे वास्तुशास्त्र आपल्याला विस्तृत शिकायचं आहे. मग हे वास्तुशास्त्र जी सुरुवात झाली, कुठून झाली? तर आपण बघितलं जेव्हा पर्वताला कुर्माच्या पाठीवरती ठेवलं आणि समुद्र मंथन केलं, तेव्हा ते आपण पाठीमागच्या भागामध्ये पाहिले. आज आपल्याला हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू असे 2 राक्षस होऊन गेले. तर त्याच्यातला हिरण्याक्ष जो होता की नाही मित्रांनो, आता बघा, आधी अंड की आधी कोंबड? आधी कोंबडी का आधी अंड? या प्रश्नाचं उत्तर कोण देईल? किती जणांना पाहिजे या प्रश्नाचं उत्तर? मी टाईप आधी अंड, आधी अंड गुरुजी. येस, बघा आधुनिक विज्ञान आधी अंड की आधी कोंबड याच प्रश्नात आज पण आहे. पण आमच्या ग्रंथांमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये हजारो वर्षापूर्वी या प्रश्नाचं उत्तर देऊन ठेवलेलं आहे. म्हणजे सृष्टीची निर्मितीच लक्षात घ्या, आधी ब्रह्मांडामधून आहे. कशामधून आहे? ब्रह्मांड. हिरण्यगर्भ ब्रह्मदेवाला म्हटलं जातं. हिरण्यगर्भामध्ये ब्रह्मांड आहे आणि ह्या ब्रह्मांडावरती या हिरण्याक्षाची दृष्टी आहे. काय आहे? दृष्टी. मग हिरण्याक्ष म्हणजे काय? भारत ही चिडिया का, म्हणजे भारताला काय सोनी की चिडिया म्हणत नव्हते, बरोबर आहे ना? होते का नव्हते? होते. म्हणत होते. होते. का म्हणत होते माहिती का? कारण मुळातच माझी भारतभूमी ही सुवर्णमयी होती, लक्षात घ्या. म्हणून आपल्यावरती अनेक आक्रमणं झाली. एवढी आक्रमण होऊन देखील आज आपण समृद्ध आहोत. याच्या मग लक्षात घ्या, मग एवढी जी सोन्याची जी पृथ्वी होती, त्या सोन्याच्या पृथ्वीवरती ज्या राक्षसाची दृष्टी होती त्याला हिरण्याक्ष म्हणतात. हिरण्य म्हणजे काय? सोनं. अक्ष म्हणजे काय? डोळा. ज्याचा सोन्यावरती डोळा आहे त्याला हिरण्याक्ष म्हणतात. आणि या लोभापायी त्यांनी काय केलेलं आहे? पृथ्वीला समुद्रामध्ये, पाण्यामध्ये नेऊन ठेवलेला आहे. आणि मग पृथ्वी त्राहिमाम त्राहिमाम म्हणून भगवान विष्णूंची प्रार्थना करू लागलेली आहे. आणि भगवान महाविष्णूंनी त्या, आता बघा, आतल वितल तलातल सुतल अशी पाताल अशी 7 लोक जमिनीच्या खाली आहेत. भूर्भुवः स्वः महाजना तपः सत्य अशी 7 लोक वरती आहेत. म्हणून आपण म्हणतो 14 भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी, बरोबर की नाही? तर 14 भुवनांची, ही 14 भुवन कोणती आहेत? तर जमिनीच्या खाली 7 आणि जमिनीच्या वरती 7 अशी ही 14 लोक आहेत. आणि या 14 लोक, मग लक्षात घ्या, म्हणून पातालामध्ये कोण निवास करतं? तर पातालामध्ये राक्षस निवास करतात. आणि तिथे जायला कोणतीही शक्ती तयार नव्हती, तर विष्णूंनी वराहाचा अवतार धारण केलेला आहे. आता तुम्हाला हे समजण्यापूर्वी आपला उशीर झाला तर चालणार आहे ना वर्गाला? ओके, सगळ्यांनी टाईप करा, तर मी पुढे जातो. सगळ्यांना आवड पाहिजे ना? चालेल. सगळ्यांना. चालेल. ओके,
दोघच म्हणतायत, किती चालेल, 61 लोक आहेत. ओके, ग्रेट. सो मित्रांनो, चालेल, जाऊया चालेल. पुढे आपण. लक्षात घ्या, आता हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू कोण? तर मित्रांनो, हे बरोबर काढलं. माईक बंद. संतोष काय हिरेमठ. तर मित्रांनो हो लक्षात घ्या, हो गुरुजी चालेल. हा, तर एक लक्षात घ्या मित्रांनो, सनकादिक मुनी जे होते की नाही, त्यांच्या शापामुळे विष्णूंच्या द्वारपाल जे होते जय आणि विजय, त्यांना सनकादिक मुनींनी शाप दिला होता की तुम्हाला 3 जन्म राक्षस कुळामध्ये जन्म येईल. आणि विष्णूंनी माझ्या द्वारपालांना माझ्या द्वारावरती कार्य करत असताना शाप मिळाला, म्हणून त्यांना उशाप दिला की तुम्हाला मुक्त करण्यासाठी मी स्वतः येईन. म्हणून पहिला जन्म हिरण्याक्ष हिरण्यकशिपू, दुसरा जन्म रावण आणि मरीची, तिसरा जन्म कंस. ओके, आणि हे कोण, कंस आणि चाणूर. लक्षात आलं, हे 3 जन्म जे आहेत. आणि ह्या तिघांनाही कुणी मारलेले? श्री विष्णूंनी आपल्याला वेगवेगळा अवतार धारण करून त्यांचा वध केल्याने आणि त्यांना मुक्ती मिळवलेली आहे. तर मग आता तिथे पाताळ लोकात कुणी जाणं शक्य नव्हतं, म्हणून भगवान श्री वराहांनी पृथ्वीला त्या पाण्यामध्ये, कारण वराह हा पाण्यात देखील राहू शकतो आणि वरती देखील राहतो, म्हणून मग श्री वराह भगवान विष्णूंनी वराहाचं रूप धारण केलं आणि वराहाचं रूप धारण केल्यानंतर त्या पाण्यामध्ये गेले आणि त्या दलदलीतून, त्या वाईटच्या ठिकाणाहून श्री पृथ्वीला भगवान वराहांनी काय केलेलं आहे? तारलेलं आहे, वरती आणून स्थापित केलेलं आहे. म्हणून ज्यांना जमिनीशी रिलेटेड समस्या आहेत त्यांनी भगवान वराहाची उपासना करावी असं सांगितलं. काय? भगवान वराहाची उपासना करावी, कारण पृथ्वीचा उद्धार भगवान वराहांनी केलेला आहे. मग हा वराहाचा फोटो वास्तूमध्ये, आपल्या वास्तूमध्ये अनस्टेबिलिटी असेल, अस्थिरता निर्माण होत असेल, आजारांच्या समस्या, कर्जबाजारीपणा येत असेल, तर नैऋत्य दिशेला फोटो लावावा. लक्षात आलं? मग तुम्हाला जमिनीशी रिलेटेड कोणत्याही समस्या असतील तर भगवान वराहांची उपासना करावी. मला कुणीतरी मध्ये आलं होतं, आपल्या विद्यार्थ्यांपैकीच होतं, गुरुजी मला वास्तू होण्यासाठी एखादा उपाय सांगा, मला नाव नाही आठवत आहे. तर त्यांनी भगवान वराहाची उपासना करावी. मग गुरुजी मंत्र कोणता? तर लिहून घ्या, ओम नमो भगवते वराहाय धरणी उद्धारणाय नमस्वाहा. या ओम नमो भगवते वराहाय धरणी उद्धारणाय नमस्वाहा या मंत्राचा 4 लाख जप करावा आणि उंबराच्या समिधांनी तद्दशांश हवन करावं. तुमच्या वास्तूचे योग येतातच. लक्षात आलं? मग वास्तू रिलेटेड म्हणजे कुणी वास्तू देत नसेल, जमीन लुटली असेल, इत्यादी काही घटना असतील, त्याच्यासाठी हे उपयोगाला येऊ शकतं. लक्षात आलं? तर मित्रांनो, वास्तुशास्त्र ह्या सगळ्या गोष्टी प्रदान करतं. तर मित्रांनो, आता याच्या पुढे आता बघा, अनेक आपल्याला अवतार हे सगळे पाहण्यासारखे आहेत, अतिशय उत्कृष्ट आहे. तर पुढचे जे अवतार आहे तर ते आपण ओघाओघाने पुढे पाहू. पुढचा अवतार जो आहे तो काय आहे? नरसिंह अवतार आहे. आणि हा नरसिंह अवताराच्या अनुषंगाने प्रत्येक घराला उंबरा हा असलाच पाहिजे हा सांगणारा हा अवतार आहे. आपल्याला लक्षात घ्या, जर आपल्या घराला उंबरा नसेल तर तुमच्या घरामध्ये हिरण्यकश्यपू सारखा असुर म्हणजेच वाईट वृत्ती असलेली लोक तुमच्या घरामध्ये म्हणजे शिदर हे करते म्हणून समजा, शिरली म्हणून समजा. जोशी माईक बंद. लक्षात आलं? त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये हा नरसिंहाचा जो फोटो आहे की नाही मित्रांनो, दक्षिण नैऋत्य भिंतीला लावावा. जर घरामध्ये आपल्याला वारंवार सातत्याने भीती, धमकी अशा गोष्टी येत असतील तर. आणि घरामध्ये लक्षात घ्या, मग आता जेव्हा भगवान नरसिंहांनी हिरण्यकशिपूचा वध केला, आणि वध कशाने केलाय? ह्याने केलाय ना, कशाने? खंजिराने केलाय ना, खंजिराने केलाय ना, नख नखाने केला. बरोबर.
तर लक्षात नखांनी घ्या, केलाय. नखांनी केलाय. नखाने, ती नखाने. कृतीतून तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे, लक्षात घ्या. मग ते नखांनी जो केला आहे, तर त्या नखांचा दाह भगवान नरसिंहांचा शांत होत नव्हता, म्हणून भगवान नरसिंहांनी आपली नख उंबराच्या झाडामध्ये फळामध्ये घातलेले आहेत आणि त्याच्यानंतर नरसिंह भगवंताचे दाह जो होता तो शांत झालेला आहे. म्हणून उंबराचा जो झाड आहे हे आपल्या वास्तूमधली शरीरामधली नकारात्मक एनर्जी खेचून घेण्याचं कार्य करतं. म्हणून आपल्या घराला उंबरा असावा असं सांगितलेलं आहे. कारण जो कोणी व्यक्ती उंबरा क्रॉस करून आपल्या घरामध्ये येईल त्याच्यातली नकारात्मक एनर्जी तो उंबरा खेचून घ्यावा आणि तो चांगला व्यक्ती, त्या व्यक्तीची चांगली एनर्जी आपल्या घरात यावी, म्हणून घराला उंबरा असावा. कारण उंबरा हा आपल्या घराच्या मर्यादा दाखवतो. मग उंबरा अनेक विविध प्रकारचे सांगितलेले आहेत ग्रंथामध्ये, ते आपण पेड वर्गामध्ये समजून घेऊच. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे वास्तुशास्त्र आपल्याला विस्तृत शिकायचं आहे, लक्षात घ्या. नुसतं ऐकिवातलं किंवा इकडलं तिकडलं वास्तुशास्त्र नाही. आपल्या वास्तुशास्त्रातला पहिला बेसिक नियम आहे, आगामी 250 ते 300 वर्षातलं एकही पुस्तक हातात घ्यायचं नाही. जे अभ्यास करायचा तो मूळ ग्रंथाचा अभ्यास करायचा. लक्षात आलं? जर मित्रांनो तुम्हाला जर इच्छा असेल तर गुरुजी पेड वर्गाबद्दल मला माहिती हवी आहे, कारण मला तुम्हाला खूप सांगायचंय, पण वेळेच्या मर्यादा पाळाव्या लागणार आहेत, बरोबर की नाही? म्हणून आपण जे काय आपला भाग राहिलाय ते तुम्हाला ते पुढे दिलंच जाईल. जे कुणी, लक्षात आलं, जे कोणी पुढे येतील त्यांना सगळं हे व्हिडिओ दिले जाणार आहेत. पेड वर्गामध्ये जे कोणी असतील त्यांना आजपर्यंतचं 5 दिवसाचं, आणि एवढंच नव्हे तर याच्या आधी देखील जेवढे 5 वर्गाचे मोफत वर्ग झालेले ते देखील त्यांना गिफ्ट म्हणून देण्यात येणार आहे. त्याच्यामुळे चिंता करू नका आणि तुम्ही माझ्यासोबत कायम राहणार आहात. तिथेही तुम्हाला हा विषय नीट समजून घ्यायला मिळेल, कारण वेळेची मर्यादा आहे. जर मी तुम्हाला सांगत गेलो तर खरं तर खूप हे मोठं छान वास्तुशास्त्र आहे. पुढचं तुम्हाला एवढंच सांगतो, वास्तुशास्त्राचा क्रमिक विकास कसा होत गेला हे कोणतेही वास्तुतज्ञाला माहित नाही. भगवंताचे 10 रूप, 9वं रूप कोणतं आहे सांगा? भगवान विष्णूंचा 9वा अवतार कोणता आहे? बौद्ध राम राम. बौद्ध अवतार आहे. लक्षात घ्या, राम, श्रीकृष्ण आणि बौद्ध हा अवतार आहे. म्हणजे बौद्ध कालीन लेण्या तुम्हाला पाहता येतात, बरोबर की नाही? आणि बौद्ध काय कालानंतर पाहिजे? आत्ताची, लक्षात घ्या, आपली हा? खजुराहो लेणी, अंधरे माईक बंद, खजुराहो लेणी असेल, केला खजुराहो लेणी असेल किंवा आपली संभाजीनगरची वेरूळची लेणी असेल, या सगळ्या लेण्या या नंतरच्या कालावधीतले, किंवा सिंधू घाटी सभ्यतेमधले विविध लेण्या, विविध आपल्याला काही गोष्टी सापडलेल्या आहेत त्या असू देत, त्यांचा क्रमिक विकास होत गेला. ते आत्ताचं जे आपलं नवीन आत्ता संसद झालेली आहे कलकत्त्यामध्ये, म्हणजे नाही का, कलकत्त्यामध्ये जे ब्रिटिश जे हे होते इंजिनियर होते, त्यांनी कलकत्त्यामध्ये देखील अतिशय उत्तम एक बिल्डिंग बांधलेली आहे. आणि त्यांनी त्याच्यानंतरनं आपली दिल्लीमधली जे संसद आहे ते बांधलेलं आहे. म्हणजे क्रमिक आपल्याला बघा, आपण नोटेच्या याच्यावरती आपल्याकडे हे बघितलं जातं, काय सिंहाचं चिन्ह आहे, अशोक स्तंभ, त्याचा देखील क्रमिक विकास असा होत गेलेला आहे. वास्तुशास्त्र एका दिवसात आलेलं नाही. मग वास्तुशास्त्र कधीपासून आहे? तर वास्तुशास्त्र सृष्टीच्या आरंभापासून आहे. लक्षात आलं? वास्तुशास्त्र कधी? सृष्टीच्या आरंभापासून आहे. मग गुरुजी मग मध्ये कुठे वास्तुशास्त्र होतं का? अरे भावंडांनो, लक्षात घ्या, पूर्वी जेव्हा आक्रमण आपल्यावरती झालं, अनेक वर्ष झालं, जगणं मुश्किल होतं, तिथे वास्तुशास्त्राचे नियम पाळणं कसं शक्य आहे? म्हणून आपण 100 मार्काचा एक पेपर असतो आपल्या पेड वर्गामध्ये, तो कमीत कमी 150, 200 ते 250 वर्षापूर्वीच्या वास्तूचा अभ्यास करायचा असतो. म्हणजे 300 वर्षापूर्वीचं, म्हणजे आक्रमण होण्यापूर्वीचं. कारण त्या वास्तूप्रमाणे असण्याची दाट शक्यता असते. आणि आजपर्यंत जेवढ्या विद्यार्थ्यांनी तो प्रोजेक्ट केलेला आहे त्यांचा व्यक्तिशाही असा अनुभव राहिलेला आहे की तो वास्तूप्रमाणे त्या वास्तू असतात.
म्हणजे पूर्वीच्या काळी वास्तूप्रमाणे होतं, फक्त आमच्यावरती आक्रमणांचा पगडा जास्त असल्यामुळे जगण्या आम्हाला मुश्किल झाल्यामुळे आम्ही याच्याकडे दुर्लक्ष झालं, म्हणून आम्हाला वास्तुशास्त्र माहित नाही. मित्रांनो, जो कोणी या वास्तुशास्त्राचा अभ्यास करतो, वास्तुनुकूल वास्तूमध्ये राहतो, हा, त्या जीवनामध्ये सुख, शांती, बोललो मी. बुद्धी, धन, धान्य, आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, सगळ्यांनी कॅमेरे चालू करा. ताठ बसा, दीर्घ श्वास घ्या आणि संथ श्वास सोडा आणि स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा, हे वास्तुशास्त्र मला शिकायचं आहे का? ओके, मला उपयुक्त आहे का? हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा. हे वास्तुशास्त्र माझ्या जीवनातल्या कोणत्या कोणत्या समस्या दूर करू शकतं? मला चांगलं आरोग्य प्रदान करू शकतं, कौटुंबिक सौख्य प्रदान करू शकतं, संतती सौख्य प्रदान करू शकतं, धन धान्य प्रदान करू शकतं, डिप्रेशन टेन्शन मधून बाहेर काढू शकतं. कोणकोणत्या समस्या हे शास्त्र शिकून आपल्याला दूर होणार आहेत, हे स्वतःच्या मनाला विचार. आणि हे शास्त्र शिकल्याने कोणते कोणते फायदे आपल्याला होणार आहेत, हे देखील स्वतःच्या मनाला विचार. आणि ज्या काही आपल्या समस्या आहेत, आरोग्याच्या समस्या असतील, तर या आरोग्याच्या समस्यासाठी, रिलेशनच्या समस्यासाठी, मानसिक डिप्रेशनसाठी, याच्यासाठी आपल्याला बाहेर जगामध्ये डॉक्टरांकडे वगैरे गेलो तर किती लाखो रुपये मोजावे लागू शकतात, याचा विचार करा. आणि हे सगळे आपले प्रॉब्लेम दूर करण्यासाठी आपण किती व्हॅल्यू दिली पाहिजे, याचाही विचार करा. आणि मित्रांनो, मग आता तुम्हाला विचार करायचे की खरंच हे वास्तुशास्त्र शिकल्याने मला लाभ होणार आहे का? हे शास्त्र मी शिकलं पाहिजे का? हे शास्त्र शिकल्याने माझे कोणते कोणते फायदे होणार आहेत, हे स्वतःच्या मनाला विचारा. आणि हे जर शास्त्र मी शिकलो नाही तर माझं कोणतं कोणतं नुकसान होऊ शकतं, हे देखील स्वतःच्या मनाला आणि जर तुम्हाला तुमच्या मनाने प्रामाणिकपणे हे शास्त्र शिक असं सांगितलेलं असेल, जे काही उत्तर तुमचं असेल, तर त्याचा दृढ निश्चय करा की मी तो निर्णय पूर्णपणे फॉलो करेन. कारण मित्रांनो, आज करतो उद्या करतो बघूया असं म्हटलं गेलेला निर्णय हा कधीच फॉलो होत नाही. माझ्या गुरूंनी, मी एक निर्णय घेतला आणि गुरूंना म्हटलं, गुरुदेव मला हा निर्णय असा असा करायचा आहे, पुढच्या वर्षी मी करेन. गुरुदेव म्हटले पुढच्या वर्षी नाही, अरे निर्णय बदलू शकतो, चाट करणं, आत्ता निर्णय घे. तोच निर्णय असतो जो आपण तत्काल निर्णय घेऊन कृतीला लागतो. जर तुमचं मन हे असं सांगत असेल की हे माझ्यासाठी हितकारक आहे, लाभप्रद आहे, तरच मित्रांनो या वर्गामध्ये तुम्ही या, अन्यथा हा वर्ग नाही जॉईन केला तरी हरकत नाही. मित्रांनो, या पेड वर्गाबद्दल कुणाकुणाला माहिती हवी आहे त्यांनी PMI टाईप करा. ज्यांना पेड वर्ग करायचा आहे आणि पेड वर्गाबद्दल माहिती हवी आहे त्या प्रत्येकाने PMI टाईप करा आणि त्यांनी आपापले मोबाईल नंबर चॅट बॉक्स मध्ये टाका. ओके, ज्यांना पेड वर्ग करायचा आहे, ओके, त्यांनी आपला नंबर चॅट बॉक्स मध्ये प्रत्येकाने टाकायचे आहे. ओके, ग्रेट मित्रांनो. तर आता तुम्हाला आपल्या पेड वर्गाबद्दल माहिती सांगतो. ज्यांना पेड वर्ग करायचा आहे त्यांनी प्रत्येकाने नंबर टाका. जबरदस्ती नाही, निर्णय तुमचा आहे. ओके, ग्रेट मित्रांनो. तर वास्तुशास्त्र शिकल्याने काय फायदे होणार आहेत हे तुम्हाला कळलेले. ओके, मग आता वास्तुशास्त्रामध्ये हा वास्तुशास्त्र वर्ग कशा कशाचा होणार आहे, तर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, तुमच्याकडे लक्षात घ्या, ईर्ष्या असेल, आळस असेल, अहंकार असेल, फसवणूक करण्याची तुमची वृत्ती असेल तर हा वर्ग तुम्ही करू नका. तुमच्याकडे प्रामाणिकपणा असेल, नम्रता असेल, कष्ट करण्याची तयारी असेल, ज्ञान घेण्याची वृत्ती असेल,
तर हा वर्ग निश्चित तुमच्यासाठी आहे आणि हेच यशाचं सक्सेसचं सूत्र आहे. मित्रांनो लक्षात घ्या, एक वाक्य लिहून घ्या. सॅक्रिफाईस, यश मिळवण्यासाठी काही ना काहीतरी सॅक्रिफाईस केलं पाहिजे, त्याग केला पाहिजे. कारण त्यागात शांती निरंतरम हे गीतेमध्ये देखील सांगितलेलं आहे. त्यागाशिवाय सुख प्राप्त होत नाही. मग त्यागाशिवाय ज्ञान देखील प्राप्त होऊ शकत नाही आणि त्यागाशिवाय शांती देखील मिळू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला काही ना काहीतरी सॅक्रिफाईस केलंच पाहिजे. 2 गोष्टी लिहून घ्या, ज्ञान आणि आनंद. मुंह मांगी किंमत देऊन विकत घ्यावं लागलं तरी हरकत नाही, कारण ज्ञानाची किंमत कायम वाढतच जाते आणि आनंद कायम हा वृद्धिंगतच होत असतो. फक्त ज्या त्या वेळेला तो घेता आला पाहिजे. लक्षात आलं? मग तुम्ही म्हणाल गुरुजी माझ्याकडे पैसे नाहीत, तर तुम्हाला राज कपूर का याचीच काहीतरी घटना आहे. बेबी सिनेमा कोणाचा आहे बघा, बेबी बेबी, ओके, राज कपूरचाच आहे ना, ओके. तर एक ही बहुतेक राज कपूरच आहे. बॉबी 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 हा बॉबी, कुणाचा सिनेमा आहे तो? ऋषी कपूर, आणि अजून दुसरा कोणीतरी, तो डिरेक्टर कोणी केलेला आहे? डायरेक्टर राज कपूर, हिरो ऋषी कपूर. राज कपूर. बरोबर. तर लक्षात घ्या मित्रांनो, राज कपूर जेव्हा बॉबी सिनेमा काढला ना, तर त्याच्या आधी एक सिनेमा काढला होता आणि तो फ्लॉप गेला होता. तो काय गेला होता? फ्लॉप गेला होता. आणि फ्लॉप गेल्यानंतरही त्यांनी एक रिस्क घेतली, म्हणजे एक निर्णय घेतला मित्रांनो, आणि त्यांनी तो बॉबी सिनेमा काढला आणि तो उत्तमरित्या चालला. म्हणजे त्यांनी त्याचं घर, बंगला, सोनं, नाणं, पैसे सगळं विकून त्यांनी तो निर्णय घेतला होता. लक्षात आलं? आणि तो सिनेमा हिट झाला आणि त्याचं आयुष्य परत रुळावरती आलं. सांगायचा तात्पर्य लक्षात घ्या, आपली तर अशी काही परिस्थिती असणार नाही, पण सांगायचा तात्पर्य एक निर्णय, योग्य वेळेला घेतला गेलेला एक निर्णय आपल्याला आपलं जीवन यशस्वी, सुखी, समृद्धी आणि आनंदी करण्यासाठी मदतफूल होणार आहे. लक्षात आलं? त्याच्यामुळे निर्णय जर तुम्ही घेतला तर आनंद, नाही घेतला तर गुरुजींचं नुकसान काही नाही. हे मोठ्या याच्यावरती लिहून घ्या. लक्षात आलं? मग मित्रांनो, फक्त तुमच्याकडे जर तुम्हाला हे शास्त्र शिकायचं असेल तर तुमच्यामध्ये पात्रता काय हवी? तर तुमच्याकडे प्रामाणिकपणा हवा, कष्ट करण्याची तयारी पाहिजे, त्याच्यानंतर तुमच्याकडे जिद्द हवी आणि तुमच्याकडे प्रामाणिकपणा, नम्रता, कष्ट आणि ज्ञान पिपासू वृत्ती पाहिजे. लक्षात घ्या मित्रांनो, आपल्या वर्गाचं वैशिष्ट्य आहे, दगडालाही ज्ञान आपल्याला, म्हणजे दगडालाही समजतं. तुम्ही जर माणूस असाल आणि रोज वर्गामध्ये येण्याची तयारी असेल तर तुम्हालाही हे वास्तुशास्त्र येणार. ओके. तुमच्याकडे ज्ञान पिपासू वृत्ती पाहिजे, कष्ट, प्रामाणिकपणा पाहिजे आणि सातत्य पाहिजे. ही जर तुमच्यामध्ये पात्रता असेल तर हा वर्ग तुमच्यासाठी. मग वर्ग कोणत्या भाषेतून होईल? मित्रांनो, वर्ग हा शुद्ध मराठीतून होईल. गुरुजी आम्हाला संस्कृत येत नाही, काही गरज नाही संस्कृत येण्याची, शुद्ध मराठीतून आपला वर्ग असतो. ओके. मग मित्रांनो, या वर्गामध्ये काय काय शिकवलं जाईल? या वर्गामध्ये काय काय शिकवलं जाणार आहे? किती जणांना जाणून घ्यायचंय वर्गामध्ये काय काय शिकवलं जाणार आहे? तुम्हाला प्रश्न पडला असेल गुरुजी अभ्यासक्रम काय असेल वगैरे वगैरे वगैरे, बरोबर की नाही? तर मित्रांनो, एका वाक्यात सांगू का विस्तृत सांगू? अभ्यासक्रम ए आणि व्ही. ओके. विषय असा असतो बर का, विस्तृत सांगायचं झालं तर जेवढं सांगितलं तेवढं शिकवत असतो, पण एका वाक्यात सांगितलं तर मग विस्तृत शिकवत असतो. एका वाक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर एकच सांगेन मित्रांनो, वर्गाच्या दिवशी तुम्ही कोरी पाटी घेऊन यायचे, रिकामं भांड घेऊन यायचे आणि शेवटच्या दिवशी परिपूर काटोकाट भरलेलं भांड तुम्ही घेऊन जायचंय. म्हणजे 30व्या दिवशी तुम्ही 30 दिवसाचा वर्ग असेल आपला, 1 महिन्याचा वर्ग असेल, रोज वर्ग असेल, संध्याकाळी 9 वाजता असेल. जर तुम्ही रोज वर्गाला आलात तर 30व्या दिवशी एवढं ज्ञान तुम्हाला निश्चितरित्या प्राप्त झालेलं असेल, ते 31व्या दिवशी तुम्ही स्वतः वास्तू व्हिजिट करू शकता. काय म्हटलं, लक्षात आलं का? ओके. म्हणजे एवढं ज्ञान तुम्हाला त्याच्यामध्ये दिलं जाईल. मग गुरुजी मी फीस घेऊ शकतो का? हो, प्रोफेशनली वास्तू प्रॅक्टिस करू शकतो.
फीज घेऊन, म्हणजे तुम्ही स्वतःची तर वास्तू व्हिजिट करूच शकता, पण तुम्ही दुसऱ्याची करू शकता, एवढं तुम्हाला त्याच्यामध्ये नॉलेज दिलं जातं. म्हणजे तुम्हाला असं जर मी एक सांगत बसलो 1 2 3 4 5, तर असं म्हणजे खूप मोठी लिस्ट जाईल ती. फक्त तुम्हाला एवढं सांगेन की शेवट म्हणजे तुम्ही परिपूर्ण वास्तू विशारद होता. लक्षात आलं? आपल्या वास्तुशास्त्राचे 4 वर्ग आहेत. वास्तू विशारद, लिहून घ्या, वास्तुभूषण, वास्तु रत्न, वास्तु अलंकार, हे 4 कोर्स आहेत. तर याच्यामध्ये तुम्ही वास्तु विशारद हा वर्ग पूर्ण करता. मग अभ्यास तुम्ही जर परीक्षा दिल्या, म्हणजे अभ्यास पूर्ण करून परीक्षा दिल्या, तर तुम्हाला वास्तु विशारद हे प्रमाणपत्र सन्मानाने दिलं जातं. लक्षात आलं? मग आपला वर्ग गुरुजी ऑनलाईन असणार आहे का ऑफलाईन असणार आहे? तर आपला वर्ग हा ऑनलाईन असणार आहे, कारण ऑफलाईनची फीज प्रचंड आहे आणि दुसरीकडून यायला लोकांना परवडत नाही. म्हणून हा ऑनलाईन आपण प्रत्येकाला ज्ञान घेता यावं म्हणून हा आपला ऑनलाईन वर्ग असणार आहे. लक्षात आलं? मग गुरुजी ऑफलाईन मध्ये म्हणजे ऑनलाईन मध्ये एवढं समजत नाही मित्रांनो. आता जो वर्ग चालू होणार आहे बॅच नंबर 12वी आहे. 11 बॅचचा अनुभव आहे. प्रत्येकाला समजता हा आजपर्यंतचा अनुभव आहे. विद्यार्थी तुम्हाला शेअर करतीलच ते नंतर. मग रेकॉर्डिंग मिळणार आहे का? जर तुमची फीस पूर्ण भरलेली असेल, ओके, जर तुम्हाला एखाद्या दिवशी तुम्हाला वर्गाला यायला नाही जमलं, तर वर्गाच्या 5 दिवसानंतर तुम्हाला रोज रेकॉर्डिंग दिलं जातं. ओके, लिहून घ्या. मग गुरुजी वर्गामध्ये काय काय शिकवलं जाणार आहे? तर ग्रेट, सगळ्यांनी लिहून घ्या. तर कुणाला काही प्रश्न आहे आता? याच्या व्यतिरिक्त नोट्स दिल्या जाणार आहेत का? हो, नोट्स ज्या आहेत, जे वर्गामध्ये शिकवलं जात नाही त्याच्या नोट्स तुम्हाला गुरुजी देतात. ओके, ग्रेट. अजून काय प्रश्न आहे का कुणाला? हो सर. ओके, तर आता वर्गामध्ये आपण काय काय शिकणार? वर्गाची आपल्या म्हणजे हे किती आहे, फीज किती आहे? ओके, फी सांगा. हा गुरुजी फी सांगा प्लीज. हो, तर लक्षात घ्या मित्रांनो, आपण कंपनी आणि कारखाना याचे स्वतंत्र क्लासेस घेतो. ओके, त्याची फीज आहे 4,999. लिहून घ्या. हा वर्ग तुम्हाला टोटली आपल्या वास्तूच्या याच्यामध्ये गिफ्ट म्हणून दिला जाणार. ओके, ग्रेट. मग मित्रांनो आता बघा, हे जे 4,999 त्याच्यानंतर ऑफिसचं वास्तुशास्त्राचे आपले स्वतंत्र क्लासेस आहे, त्याची देखील फीज आहे 4,999. ते देखील तुम्हाला टोटली फ्री मध्ये गिफ्ट म्हणून दिला जाणार. ओके, शेती म्हणजे माझं स्वतःचं प्राचीन भारतीय वास्तु कृषी दर्शन नावाचं संशोधन आहे. वास्तुशास्त्राप्रमाणे शेती कशी करावी या वर्गाची फीज देखील 4,999 आहे. हे देखील तुम्हाला गिफ्ट मिळून दिलं जाणार आहे. किती झाले बघा टोटल? 15,000. यस, पुढे जाऊया. आता बघा मित्रांनो, पुढे आपल्याकडे अंकशास्त्र, वास्तुशास्त्रीय दृष्ट्या अंकशास्त्र जेवढं गरजेचं आहे, हा रेकॉर्डेड वर्ग आहे. हा देखील 4,999 फीजचा आहे. हा देखील तुम्हाला टोटली गिफ्ट मिळून दिला जाणार आहे. ओके, 20,000. यस. पुढे आता बघा मित्रांनो, पुढे आपल्याला रत्न रहस्य म्हणजे आपल्याला रत्नाबद्दल जे काही रेकॉर्डेड वर्ग आहे, हा देखील वर्ग आपला 4,999चा आहे. हा देखील तुम्हाला गिफ्ट मिळून दिला जाणार आहे. 25,000. ग्रेट. मित्रांनो अजून काय गिफ्ट दिलं जाणार आहे? फक्त मजा बघत राहा मित्रांनो. आपण लक्षात घ्या, तुम्ही जर मला एखादा प्लॅन अभ्यासाला पाठवला तर त्याची माझी फीस 7,000 रुपये. किती? 7,000 रुपये नुसता प्लॅन अभ्यासायचा. जर म्हणजे तुम्हाला ते देखील तुमच्या घराचा प्लॅन कसा अभ्यासायचा आणि त्याला मदत लागली तर माझी स्वतःची मदत त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे मदत केली जाणार आहे. त्याची फीज 7,000 रुपये आहे. ते देखील तुम्हाला फ्री मध्ये सहकार्य केलं जाणार आहे. लक्षात आलं? ग्रेट. त्याच्यानंतर फक्त हे वर्ग पूर्ण झाल्यानंतर ओके, मग त्याच्यानंतर जगाचं वास्तुशास्त्र, जगाचं वास्तुशास्त्र त्याची फीज आहे माझी 10,000 रुपये स्वतंत्र क्लासेसची. ते देखील तुम्हाला याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट दिलं जाणार आहे. ओके, 42,000 रुपये. किती झाले? 42. 42. चला मोजत राहा फक्त.
पुढे मी बसतो नाही. देशाचं वास्तुशास्त्र, एखाद्या देशाचा अभ्यास वास्तुशास्त्राप्रमाणे कसा करावा याची फीज आहे 4,999. ओके, 46. यस. आणि मित्रांनो, गावाचं वास्तुशास्त्र म्हणजे एखादं गाव, म्हणजे गावामध्ये गेल्यानंतर गावाची परिस्थिती काय आहे याचं देखील वास्तुशास्त्र तुम्हाला शिकवलं जाणार आहे आणि याची फीज देखील 4,999 आहे. याच्या 51,000. व्यतिरिक्त जमिनीचं वास्तुशास्त्र आणि भवनाचं वास्तुशास्त्र याची फीज जी आहे ही 15,000 रुपये आहे. टोटल झाले किती? 66,000. मित्रांनो, 66,000 रुपये होतात. पण आपल्या वर्गाची फीज जर तुम्ही आज आत्ता ऍडमिशन घेतलं तर आपल्या वर्गाची फीज फक्त प्रत्येकाला करता यावा, प्रत्येकाला हे ज्ञान घेता यावं म्हणून आपल्या वर्गाची फीज फक्त आणि फक्त 21,000 रुपये आहे. पण ओके, टेन्शन आलं, सन्नाटा. जर तुम्ही जर तुम्ही वन टाइम फीज भरली, एक रकमी फीज भरली, लिहून घ्या, तर तुम्हाला 14,999 रुपये भरायचे. ओके, वन 15,000. टाइम फीज भरली. जर आता प्रत्येकाकडे एवढी फी पैसे नसतात, मला कल्पना आहे. ओके, जर तुम्हाला लक्षात घ्या 3 हप्त्यामध्ये फीज भरायची असेल, मग पहिला तुम्ही आत्ता 2,500 रुपये भरून सीट बुक करू शकता आणि पुढचे 2 हप्त्यामध्ये राहिलेली फीज भरू शकता आहात. लक्षात आलं? मग त्या केसमध्ये मात्र तुम्हाला 16,999 रुपये फीज सगळे मिळून द्यायचे. ते 8,000. भरायचे असेल तर. ओके, ग्रेट. सो मित्रांनो, शुद्ध मराठी स्वच्छ अशा होणाऱ्या वर्गाचं पेमेंट म्हणजे जीपे, फोन पे नंबर किती जणांना पाहिजे त्यांनी MI टाईप करा, त्यांना पेमेंटचा जीपेचा हे डिटेल्स दाखवलं जाईल. ओके, जर तुम्ही पुढच्या 9:31 झालेले आहेत, पुढच्या 15 मिनिटात जर पेमेंट केलं तर हे आहे, सीट बुक केली तर. ओके, जर लक्षात आलं, त्याच्यामुळे 2,500 रुपये भरून तुम्हाला सीट बुक करायची आहे. त्याच्यासाठी पेमेंटसाठी हा माझा म्हणजे आपल्या संस्थेचा फोन पे, गुगल पे आणि फोन पे नंबर आहे. ते केल्यानंतर तुम्हाला या नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचे आहेत. ओके, आणि आपल्या ग्रुपवरती देखील पाठवायचे आहेत. सो ग्रेट मित्रांनो. क्लास कधीपासून चालू आहे सर? वा, छान प्रश्न विचारला. तर आपला वर्ग 15 तारखेपासून आहे. 15 तारखेपासून वर्ग सुरुवात होणार आहेत. आणि लक्षात घ्या, आधीच्या ऍडमिशन्स पाठीमागच्या याच्या झालेल्या आहेत, मोजक्याच ऍडमिशन शिल्लक आहेत. मला एक प्रश्न आहे. तुम्हाला ज्यांनी लक्षात घ्या, तुम्हाला आधी बऱ्याच जणांनी 1, 2, 3 वेळा वेबिनार ऐकलेला आहे. आपली फीज नंतर वाढत असते. ओके, म्हणजे याच फीज मध्ये तुम्हाला पुढे ऍडमिशन मिळेल याची शाश्वती देता येणार नाही. चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला फोन पेचा हे पाठवलेलं आहे, तुम्ही लगेच पेमेंट करून आपले सीट बुक करू शकता आहात. 2,500 रुपये भरून देखील तुम्ही सीट बुक करू शकता आहात. आणि ते रेकॉर्डेड जे क्लासेस आहेत ते लाईफ टाईम आहेत का किती दिवसासाठी व्हॅलिड वा, आहे? छान प्रश्न विचारला मित्रांनो. लक्षात घ्या, ते तुम्हाला 6 महिन्यासाठी दिलं जाणार आहे. गुरुजी असं का? तर लक्षात घ्या, तुम्हाला लाईफ लॉंग द्यायला काहीच अडचण नसतं, पण एकच प्रामाणिक हेतू आहे, मला कोळसा बनवायचा नाही, मला म्हणजे कचरा तयार करायचा नाही, मला जेन्युइन विद्यार्थी तयार करायचे, हिरे घडवायचे. जर मी तुम्हाला लाईफ टाईम ऍक्सेस दिला तर तुम्ही लंगडे होणार. तुम्हाला VIP ग्रुपचा, व्हॉट्सअप ग्रुपचा ऍक्सेस दिला जातो, ज्याच्यामध्ये तुम्ही एकमेकांशी चर्चा करू शकता, एकमेकांना डाऊट विचारू शकता. हा मात्र तुम्ही जोपर्यंत ग्रुपमध्ये आहात तोपर्यंत तो ऍक्सेस असतो. तुम्हाला आपल्या फेसबुक ग्रुपचा, जिथे आजपर्यंत आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचा तो म्हणजे फेसबुक ग्रुप आहे, तिथे देखील तुम्हाला ऍक्सेस दिला जाणार आहे. लक्षात आलं? मला एक प्रश्न आहे. हो, बोला. अजून एक थांबा, 1 मिनिट, एकच प्रश्न विचारतो मी शेवटचा. बरं. आता हा विशारद आहे,
ह्याच्यानंतर पुढे तुम्ही 3 कोर्सेस सांगितले, हो. तर त्या 3 कोर्सेसचा किती वेळ आहे? वा, छान प्रश्न विचारला. मुळात आता वास्तू विशारद विद्यार्थ्यांनी हा प्रश्नच विचारायचा नाही, कारण तुम्ही वास्तू विशारद पास झाल्याशिवाय वास्तू भूषणला लाख रुपये दिले तरी तुम्हाला ऍडमिशन मिळत नाही. बरोबर. पण एक उत्सुकता किंवा मला पुढे जायचं असेल तर एकच सांगतो, त्याच्यासाठी तुम्ही इथे ऍडमिशन घेऊन हा वर्ग पास करा. ओके, तेव्हा तुम्हाला तो करायचा नाही करायचा तो तुमचा चॉईस आहे. नाही, मला 4ही वर्ग करायचे, तर एकंदर खर्च किती होईल हा मला अंदाज नाही. ऐका, तुम्ही पासच झाला नाही तर खर्चाचं घेऊन काय करणार आहात? तसं नाही सर. कसं आहे की आपण आता एखाद्या विषयामध्ये मी शिकतो, बरोबर. तो विषय शिकताना मला टॉप पर्यंत शिकायचंय हे मी ठरवलेलं असतं. ओके, पास होणार नाही होणार ते होणारच जर मी ठरवलंय तर. होणारच ना. तर एक लक्षात घ्या, खर्च जे आहे ते आता सांगता येणार वास्तू नाही, परीक्षा कारण खूप कठीण असते. ऐका, महिला बॅचची जी फीज होती की नाही, महिला स्पेशल, त्याची 7,000 रुपये होती. किती? 7,000 रुपये. आज किती आहे? 16,000 21,000 रुपये आहे, जे मी तुम्हाला आजच्या स्पेशल याच्यासाठी 16,999 देतोय. तुम्ही ज्या वेळेस ज्या बॅचला असेल त्याच्यानुसार ती फीज असेल, आणि त्याच्यासाठी तुम्हाला पास झालं पाहिजे. हो, ऍग्री सर, ते मला माहिती आहे. पहिली पास झाल्याशिवाय दुसरीत जाता येत नाही. ऐका, आजची वास्तुभूषणची फीज 35,000 रुपये आहे. ओके. ओके, आणि वास्तुभूषण नंतर कुठली आहे? वास्तुरत्न आहे, आणि ओके. त्याची फीज मात्र तुम्ही जसं जसं पुढे जाता तसं तसं असतं, कारण तुम्ही शिकल्यानंतर ना लगेच भूषण करता असं काही नसतं. त्याच्यामध्ये तुम्हाला बराच वेळ जावा लागतो स्वतःला अनुभव येण्यासाठी. लक्षात आलंय? तर मला एक प्रश्न आहे गुरुजी. हा, मंदार कुलकर्णी. सर, आपले जे ऑफलाईन परीक्षा होणार का ऑनलाईन परीक्षा होणार सर? ह्या ज्या परीक्षा आहेत ह्या आपला 500 मार्काचा पेपर असतो. ओके, आणि हा आपल्या घरामध्येच होणारे असतात. ते तुम्हाला वर्गामध्ये जेव्हा आपला संपत येतो तेव्हा त्याच्याबद्दल मार्गदर्शन केलं जातं. आणि सर, जे आपलं टायमिंग राहणार ते आपल्या तो साधारण संध्याकाळी 1 तास, 9 2 वाजताचा तास? राहील. म्हणजे किती साधारण 1 तास, रोज 2 1 तास? तास. रोज 1 तास ना? तुम्ही म्हणाल हा कुणीतरी प्रश्न विचारला एवढे सगळे 1 महिन्यात होणार का, तर याची हा. विद्यार्थीच उत्तर देते. ओके, ओके. यस. सो अजून कोणाला काय प्रश्न आहे? ओके, ज्यांचं पेमेंट झालेलं आहे त्यांनी डन टाईप करायचंय. ओके, मराठी काय प्रश्न आहे का अजून? प्रश्न असा नाहीये मला, पण 15 तारखेपासून मला अजून दुसरे पण क्लास चालू आहेत माझे. संध्याकाळी 9 वाजता वर्ग, 1 तास आपल्याला रोज काढायचा आहे. हो, 9चाच वेळ आहे माझा. 9चाच वेळ आहे, कारण मी माझं ऑनलाईन शिक्षणच चालू आहे. ओके, ठीक आहे. एकच लक्षात घ्या, आपल्याला म्हणजे करायचं असेल तर खूप कारण असतात नाही का, म्हणजे असं अडचणी येतात, प्रत्येकाला येतात. लक्षात आलं? पण आपल्याला सॅक्रिफाईस करावं लागतं. अनुराधाताई आहेत का इथे? गुरुजी, एक प्रश्न होता अजून. हा, जे आपण पेमेंट करणार आहे हो, ते पेमेंट आपण 3 टप्प्यात जे करणार आहे ते पूर्ण 21,000 करायचं का 16,000 करायचं? 16,999 करायचे. आज तुम्ही 2,500 रुपये भरून केलं तर. ओके, एक आता कॉल डिस्कनेक्ट झाल्यावर करतो सर. Yes. नाही सर. गुरुजी. ओके, पेमेंट ज्यांचं झालं त्यांनी डन टाईप करा. डन. गुरुजी, परत महिलांसाठी बॅच आहे का? नाही. आणि वास्तू विजिट आहे का? हा, प्रत्यक्ष वास्तू व्हिजिट एक असणारे वर्ग झाल्यानंतर. ओके, पुण्यामध्ये तुम्हाला येऊन प्रत्यक्ष एक वास्तू व्हिजिट करून दिली जाणार. हॅलो सर. हा, पूजा. हा, गुगल पेच्या ऐवजी दुसरा काही ऑप्शन आहे का? फोन पे आहे ना, फोन पे स्कॅनर दिलेला आहे. नाही, कार्ड पेमेंटसाठी. कार्ड पेमेंटसाठी अकाउंट नंबर तुम्हाला पाठवून दिला जाईल. हा, अकाउंट नंबर पाठवा, मी उद्या पाठवतो तुम्हाला. चालेल चालेल. ओके, तर मित्रांनो आता तुम्हाला संपदाताई बोलते, ऐकायचंय का तुम्हाला संपदाताईचं? हो. संपदाताई. श्रीराम समर्थ. श्रीराम. मी सौ संपदा हेरंब वाटवे, महिला वर्गाची विद्यार्थिनी. आता माझा वास्तुविशारद जून मध्ये संपला, कंप्लीट झाला, आणि आता वास्तुभूषणची परीक्षा चालू आहे.
तुम्ही आता जो आजच जर निर्णय घेतला तर पुढे जाऊ शकाल, नाहीतर तुम्हालाच म्हणजे असं वाटेल की नाही, आज आपण निर्णय घेतला नाही आणि पुढे जाऊन हा निर्णय घेण्यासाठी मी विचार करतो असं म्हटलं तर वास्तुशास्त्र जे आपण आता शिकणार आहात गुरुजींकडे, ते असं बाहेर कुठेच असं शिकवलं जात नाही. बाहेर फक्त 4 भिंतीमधलं वास्तुशास्त्र शिकवलं जातं आणि गुरुजी जे शिकवतात ग्रंथ आधार घेऊन आणि आत्ताच्या पद्धतीनुसार आणि ग्रंथ आधार घेऊन, तसं वास्तुशास्त्र कोणी शिकवत नाही. आणि ज्या चिकाटीने गुरुजी आम्हाला जे ज्ञान देतात वास्तुशास्त्राचं, ते खूप अगदी कळकळीने सगळ्यांना शिकवतात. तसंच फीज ही आता जी दुय्यम गोष्ट आहे खरं तर, आणि फीजचा विचार न करता तुम्ही पुढे जावं असं मला वाटतं. आणि ह्या वर्गात फक्त नुसतं वास्तुशास्त्र शिकायला तुम्हाला मिळणार नाही, तर वास्तुशास्त्राबद्दल बरोबर इतरही गोष्टी शिकायला मिळतील. संसार सुखाचा कसा करावा, किंवा घरात मोठ्यांशी कसं वागावं आणि पुढे कसं जावं, तसंच समाजात कसं वावरावं हेही शिकायला मिळतं हा वर्ग करून. तसंच इतरांना मान सन्मान कसा द्यावा तेही शिकायला मिळतं. आणि पहिली गोष्ट म्हणजे कॉन्फिडन्स येतो बोलण्यात. आणि पहिली मी या वर्गाला जॉईन झाले होते, एवढी बोलत सुद्धा नव्हते. गुरुजी म्हणाले बोला, आपलेच लोक आहेत, पुढे चला आणि बोलायला शिका. बोलला नाही तर तुम्ही तिथेच राहणार. आणि बोलून, प्रत्येकाने बोलून एकमेकाचे विषय गुरुजींकडे शेअर करून आम्ही पुढे गेलो. तसंच तुम्हीही जावं असं मला वाटतं. आणि आपण काहीतरी समाजासाठी देणं लागतो म्हणून काहीतरी शिकावं, वास्तुशास्त्र व्यवस्थित शिकावं असं मला वाटतं. तसंच हे वास्तुशास्त्र शिकून आपल्या घरासाठी उपयोग करून घ्यावा. तसंच आपण याचा प्रोफेशनल म्हणूनही विचार करू शकतो. तसंच दुसरी गोष्ट, इथे गुरुजी वास्तू व्हिजिट पण कशी जनरेट करावी ते पण शिकवतात या वास्तुशास्त्राच्या शेवटच्या टप्प्यात. आणि गुरुजी सांगतात त्या मार्गाने जर तुम्ही गेलात तर नक्कीच यशस्वी व्हाल. मी तर मला वास्तुशास्त्राबद्दल काही माहित नव्हतं. मी असंच सहज आपलं वास्तू वेबिनार जॉईन करावा म्हणून 5 दिवसाचा वास्तू वेबिनार जॉईन केला होता. त्याच्यानंतर मी गुरुजींना म्हटलं मी रेकॉर्डिंगचा कोर्स करते. त्याच्यानंतर एक दिवस गुरुजींच्या ऑफिसमधनं दुसऱ्या दिवशी फोन आला मला वेबिनार संपल्यानंतर, तुम्ही रेकॉर्डिंगचाच कोर्स का करताय, ऑनलाईन का करत नाही? मग माझ्या काही समस्या मी सांगितल्या. गुरुजी म्हणाले नाही, असं नाही, रात्रीच्या वेळेला आहे तो कोर्स, 1 तासभर तुमचा त्याच्यात जाईल, तेवढा ऍडजस्ट करता येईल तर तुम्ही ऑनलाईनच लाईव्ह बॅचला जॉईन व्हा. मग मी ते गुरुजींचं ऐकलं आणि आज मी तुमच्याकडे एवढ्या ठामपणे बोलू शकते की वास्तुशास्त्र प्रत्येकाने शिकावं. ओके, धन्यवाद गुरुजी. ग्रेट. जोरदार टाळ्या वाजवा संपदाताईसाठी. सुनंदा भगुरे. नमस्कार, दंडवत प्रणाम गुरुजी. श्रीराम समर्थ. सगळ्यांना नमस्कार जे फ्री वर्गाला आहेत. तुम्हाला एवढं सांगायचंय की हा वर्ग का करावा, म्हणजे आम्हाला गुरुजींनी काही सांगितलं नाहीये की तुम्ही सांगा, पण आम्हाला जे भेटलंय, आम्ही ज्या गोष्टींपासून वंचित होतो त्या गोष्टी तुम्हाला भेटाव्या. आणि वास्तू आपण शिकावी का शिकावी, वास्तुशास्त्र का शिकावं, की आपण सगळं थकल्यानंतर अध्यात्मामध्ये किंवा वास्तूमध्ये जातो, नंतर ह्या गोष्टी कडे जातो, त्यावेळेस खूप उशीर झालेला असतो आपल्याला आणि सगळं हातातून निघून गेलेलं असतो. ते निघू नये आणि इथून आपलं सगळं नवीन सुरुवात आहे, पण सगळं छान व्हावं. तुम्हाला माहितीये का की कोणतीही गोष्ट करायसाठी आपण काय म्हणतो की ही मी गोष्ट करणार आहे ना, आज मला घर बांधायचं तर असं बांधायला पाहिजे की सगळ्यांनी माझं घराचं कौतुक करायला पाहिजे, मी एवढं इन्कम करतोय ना, माझं एवढं आणखी वाढायला पाहिजे. पण ठीक आहे ना, लकीली आपल्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी होऊन जातात, पण ओघामध्ये वास्तूमध्ये काही दोष येतात, आपल्याला काही प्रॉब्लेम येतात, ते येऊ नये
आयुष्यामध्ये आपण ज्या स्टेजला आहे याच्यापेक्षा 1000 पटीने आपण पुढे कसं जायचं, समाजात कसं वावरायचं, आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कशी करायची, घरात आपण कसं वागलं पाहिजे. मी एक उत्तम शिक्षिका आहे, मला 2 मुलं आहेत. शिक्षकांना सगळ्या गोष्टींचं आणि चिवट ज्ञान असतं की कुठे काय भेटलं पाहिजे. मी म्हणजे सगळं करून हारून मी आज इथे आलेली आहे. त्यामुळे मी रिअल मध्ये सांगते की, आणि विशेष म्हणजे मराठमोळा प्रोग्राम आहे, एकदम शुद्ध मराठी, एकदम छान. एवढं छान तुम्हाला कुठेच भेटणार नाही, एवढ्या कमी किमतीत तर मुळीच भेटणार नाही. हे शिकल्यानंतर तुम्हाला काय भेटणार, काय शिकावं हे सांगितलं तुम्हाला मी आता. हे शिकल्यानंतर तुम्हाला काय भेटणार, इथून तुमची प्रगती होणार. ज्या चुका तुम्ही आतापर्यंत केल्या त्या चुका तुम्ही आयुष्यात परत कधीच करणार नाही. आतापर्यंत आपण काय म्हणायचो, तो माझा दुश्मन आहे ना, मी त्याला आयुष्यात बोलणार नाही, पण तुम्ही त्या मित्राला सोबत घेऊन जेवणार, त्याला सोबत घेऊन सगळे करणार. हे आपण इथनं शिकणार आहे. आपले नातेवाईक आतापर्यंत तुटलेत आपल्या स्वभावामुळे म्हणा, आपल्या दोषमुळे म्हणा, ते कधीच तुमच्याकडनं दूर जाणार नाही. समाजामध्ये सामाजिक प्राणी राहून सगळं स्वावलंबीप्रमाणे करणं, स्वाभिमानाने करणं, हे आपण इथे शिकतो. आणि याची फी नसते, हे गुरुजी फ्री मध्ये देतात, याची फी नसते. आणि असं ज्ञान देतात ना की तुम्ही म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे 20-20, 25-25, 30-30 हजाराचे कोर्स करतात, पण गुरुजी आम्हाला ना सहज रोजचे 2-3 टिप्स देतात की कसं करायचं, कसं वागायचं. हे तुम्हाला कुठंच भेटणार नाही. बरोबर तुमची वास्तू झाली असेल, त्यामध्ये तुम्ही काही रेमेडी करून गुरुजींकडनं तुम्ही ते नीट करू शकता. नसेल झाली, चांगली होण्यासाठी, उत्तम होण्यासाठी आणि लोकांना शिकवण्यासाठी इथनं तुम्ही भरपूर घेऊ शकता. आणि तुम्हाला सांगते की आपण समाजामध्ये इथे आलोय आज, किंवा फ्री वर्गही तुम्ही केलायत ना, तर तुमच्या सगळ्यांचे खरं सांगते की काही ना काही कुठंतरी तुम्ही खूप छान कर्म केलेले आहेत की फ्री वेबिनार मध्ये आणि गुरुजी तुम्हाला भेटलेत. त्यासाठी ह्या गोष्टीची ही संधी तर मुळीच सोडू नका, मुळीच सोडू नका. तुमचे काही पेमेंटचे इश्यू असतील ते प्रत्येकाचे असतात. करोडपती असला तरी तो सांगतो की माझ्याकडे नाहीये. ते इश्यू तुम्ही सरांकडे, गुरुजींकडे मांडा. तो पैशांचा इश्यू कोणालाच नसतो. हे मलाही होते, पण हा वर्ग केल्यानंतर मी सांगते की पैशांचा इश्यू शून्य आहे ह्या गोष्टींपुढे. त्यामुळे आज आम्ही ह्या स्टेजला होतो, ह्या वर्गाला यायच्या आधी, मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण आज माझं घर एवढं सुंदर आहे, माझी मुलं एवढे सुंदर आहेत ना, मी म्हणते की म्हणजे मी खूपच भाग्यवान आहे की गुरुजी आम्हाला भेटले. म्हणजे खूपच खूपच म्हणजे खूप कर्म छान केले असतील. मी ह्या जन्मात काय, मागच्या जन्माचे माझे कर्म चांगले असतील. तुम्हालाही असं मी तुम्हाला शाश्वत मी लिहून देते किंवा शर्यत लावते तुमच्या सोबत की तुम्ही हा पेड वर्ग केला ना, तो पुढच्या म्हणजे तुम्ही कोणाला सांगायला ना, माझ्यापेक्षा सुंदर सांगा. मी हे तुम्हाला शर्यत लागली आपली, हे सांगू शकते मी तुम्हाला की तुम्ही ह्या वर्गातून काय शिकू शकत नाही हे विसरूनच जा. बाकीचे तुम्ही प्रोफेशनल कोर्स कधी केलेत ना, तर तुम्हाला फक्त प्रोफेशनली तेवढाच पुरता डाटा देतील, ते लिखित डाटा, याच्या व्यतिरिक्त काहीच देणार नाही. पण इथे असं शक्यच नाहीये, शक्यच नाही. इव्हन कोणी आजारी असेल ना, ह्या ग्रुपमध्ये आपल्याला असे लोक भेटतात की आपण त्या लोकांचा आपल्याला कधी आयुष्यामध्ये संपर्क नसतो, ते सुद्धा आपल्याला मदत करतात. आणि गुरुजींना कधी तुम्ही एकदा भेटलात ना, किंवा गुरुजींशी एकदा तुम्ही कॉन्टॅक्ट केलात ना, तर मग विषय संपला तिथे. त्यासाठी ही संधी आली आहे. ते म्हणतात ना, तवा गरम असला तेव्हा चांगली भाकर भाजल्या जाते. त्या संधीचं सोनं करून घ्या. कोणावर बळजबरी नाही, आणि खरंच मनातून तुम्हाला वाटत असेल ना, तर ही संधी सोडू नका. आणि सोडलात ना, तर हे समजा की तुम्ही चुकवलंय काहीतरी आयुष्यामध्ये. परत परत ती गोष्ट येत नाही, येते पण अशी नाही येणार, हे नक्की आहे. जास्त बोलली असेल तर क्षमा करावी. श्रीराम समर्थ गुरुजी. गुरुजी, पेड वर्गाचे काही नियम अटी आहेत का गुरुजी? आवाज नाही येत, आवाज नाही म्यूट आहात. हा, मंदार कुलकर्णी बोला. ग्रेट म्हटलं, अभिनंदन. बोला मंदार कुलकर्णी.
म्हटलं पेड वर्गाचे काय नियम अटी वगैरे काय असतील तर सांगा ना. कशाच्या? आपल्या पेड वर्गाचा नियम अटी वगैरे काही काय? नाही, तुम्ही रोज वर्गाला आलं पाहिजे एवढीच एक अट आहे स्वतःसाठी. ओके. सर 2,500 पेमेंट केलंय गुरुजी. येस, अभिनंदन. ज्यांनी पेमेंट केलंय त्यांनी डन टाईप करा आणि मग ग्रुपमध्ये व्यक्तिगत दोन्हीकडे स्क्रीनशॉट पाठवून द्या. ओके, ग्रेट. सर मी पण पाठवलंय, फुल पेमेंट Yes. पाठवलंय. मोरेश्वर मराठे यांचं जोरदार अभिनंदन करा, पूर्ण पेमेंट केलेलं आहे. प्रवीण लवंगडे, ओके, जोरदार अभिनंदन. टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. दत्तात्रय फलक, ओके, अभिनंदन, त्यांनी डन केलेलं आहे. पहिले काही दिवस मला रेकॉर्डिंग लागेल ना पण. येस, काही हरकत नाही. सो मित्रांनो, तुम्हाला एकच सांगतो, ही पेमेंट मी शिकवण्याची नाही, ही फक्त वेळ जे आपण फीस घेतो ही माझ्या वेळेची घेतोय. ज्ञानाची किंमत मी तुमच्याकडून घेत नाहीये. ओके, मंदार कुलकर्णी अभिनंदन, ग्रेट. ओके. सो मित्रांनो, ज्यांना कोणाला पेमेंट बद्दल माहिती पाहिजे त्यांनी परत एकदा आपले नंबर्स टाका. मोरेश्वर मराठे अभिनंदन. ओके, प्रत्येकाने परत एकदा नंबर्स टाका. त्यांना उद्या ऑफिस मधून फोन येईल. ओके, आणि तुम्हाला जे काय अडचणी त्या सोडवायला मदत होईल. ओके, सो ग्रेट मित्रांनो. पण लक्षात घ्या, उद्या तुम्हाला 16,999 रुपये द्यावे लागणार आहे. ओके, एक रकमी भरले तर 15,000 रुपये आहेत. 14,999. ग्रेट. सो मित्रांनो, तुम्हाला एक मिनिट, तुम्हाला ते गिफ्ट पण द्यायचं आहे ना. ग्रेट. मित्रांनो, तुम्हाला जर गुरुजींनी प्रामाणिकपणे नॉलेज दिलं आहे असं जर वाटत असेल तर तुम्हाला एक लिंक पाठवतो, त्याच्यावरती जाऊन आपला अभिप्राय द्यायला विसरू नका. ओके, ते झालं की तुम्हाला सगळ्यांना PDF गिफ्ट देतोय. ओके, सगळ्यांनी विस्तृत अभिप्राय आपला टाकायचा आहे, स्टार व्यवस्थित द्यायचा. ओके, मराठे माईक बंद. चलो, ओके. आता तुम्हाला ग्रेट, आत्ताही कुणाचं तरी पेमेंट आले. ज्यांनी पेमेंट केले त्यांनी डन टाईप करायचंय. हो हो, महेंद्र स्वामी, बरोबर. ओके, ग्रेट. सगळ्यांनी तिथे आपला अमूल्य अभिप्राय द्यायचा आहे. तुम्हाला रिव्ह्यूची लिंक दिलेली आहे आणि हे झालं. ग्रेट. सो मित्रांनो, आता बघा, इथे 95 लोक आहेत. तुम्हाला इथं प्रत्येकाला गिफ्ट दिलंच जाणार आहे, नो डाऊट. पण नंतर मला मिळालं नाही असं करू नका. ओके, आणि ग्रुपमध्ये प्रत्येकाने वर्गाला ज्यांनी ऍडमिशन घेतलंय त्यांनी देखील एक छान उत्तम दुसऱ्यांना निर्णय घेण्यासाठी मदत व्हावा असा व्हिडिओ अवश्यमेव टाका. लक्षात आलं? गुरुजींनी जर तुम्हाला छान शिकवले असं वाटत असेल आणि गुरुजींकडे शिकवण्यासारखं काय असं वाटत असेल. ओके, ग्रेट. यस, प्रियंका पांडे अभिनंदन. ओके, ग्रेट. मित्रांनो, महिला ऍडमिशन घेत आहे तर आपल्याला काय म्हणजे अडचण आहे मला समजत नाही पुरुषांना. ओके, खरं सांगू का, महिला ग्रेटच असतात. मग गुरुजी आम्ही नाही का? पण महिलांच्या तुलनेत थोडे कमी. ओके, कारण महिला स्पेशल बॅच आहे ना, ती औरच झाली होती. ओके, ग्रेट. सो खूप खूप अभिनंदन. सर, हो, हा, मी उद्या करू का सर पेमेंट? एक रक्कमी पण करू शकते उद्या. चालेल, काही हरकत नाही. ओके, तुम्हाला फोन केलेला मी आता, तुम्ही रिसीव्ह नाही केला. कसं बोलणार, मी आता तुमच्यासोबत बोलतोय ना इथे. सॉरी सर, ऍक्च्युली मला थोडा वेळ हवाय. मला करायचंय क्लास. माझे मामा जे विकास जंगम म्हणून 11 नंबर बॅचचे विद्यार्थी होते तुमचे, विकास जंगम ढेबेवाडी, त्यांनी मला ढेबेवाडी विकासजी माहिती. हा, मग त्यांनी मला सांगितलं हे करायला तुमचा क्लास. ओके, आहे पण ठीक आहे, बोलू आपण उद्या. करा फोन. ओके, येस. मी तुम्हाला हो हो, ऑफिस वरती केलं तरी चालेल. विश्वास आंबिलकर अभिनंदन. यस, रेणुका प्रियंका पांडे अभिनंदन. ओके, सो ग्रेट. मित्रांनो, अभिप्राय दिला सगळ्यांनी. ज्यांनी पेमेंट केलं नसेल त्यांना अजूनही किती 7 मिनिटं वेळ आहे. ओके, ग्रेट. कुठं द्यायचंय लिंक? कुठे सर? हा, लिंक आहे का चॅट बॉक्स मध्ये पाठवली. ओके, कॉल डिस्कनेक्ट केला तर चालेल ना सर? हो, नाही, तुम्हाला इथे लगेच गिफ्ट पण पाठवतोय. ते सगळ्यांनी अभिप्राय द्या म्हणजे तुम्हाला इथेच गिफ्ट देता येईल.
5 मिनिटं हॅलो विश्रांती सर. घेऊ आपण. ओके, हा मला अकाउंट नंबर IFSC कोड पाहिजे मला. मग उद्या मला पेमेंट करता येईल मग. तुम्ही नंबर टाका इथे, तुमचा मोबाईल नंबर. तुम्हाला ऑफिस मधून फोन येईल, रितसर मदत केली जाईल. हा टाकलाय, नंबर टाकलाय मी, रवींद्र पुजारी. ओके ओके, सगळ्यांनी आपला अमूल्य अभिप्राय आणि रेटिंग द्या, म्हणजे सगळ्यांना मदत होणार आहे. ग्रेट. हो. ग्रुपवर देऊ का अभिप्राय? नाही, इथे द्यायचं आहे. इथं गुगल लिंक पाठवली आहे बघा तुम्हाला. हा बघतो. परत एकदा पाठवतो, थांबा. हा परत एकदा पाठवली. बरं, इथे स्क्रीनशॉट पाठवायचा नाही पेमेंटचा स्क्रीनशॉट ग्रुपमध्ये पाठवायचा आहे आपल्या, आणि ज्या नंबरवरती पेमेंट केले त्या नंबरवरती, दोन्हीकडे. ओके, लिंक पाठवली. लिंक वरती तुम्हाला हे करायचंय, ते पाठवली बरोबर. यस, उषा मॅडम आहेत का? यस. ज्यांचं एक काम करा, पेमेंट ज्यांनी केलंय ना, त्यांनी ऑफिस नंबर वरती स्क्रीनशॉट पाठवा. त्यांना व्यक्तिगत हे पाठवलं जाईल, गिफ्ट पाठवलं जाईल. ओके, का इथे पाठवूया मॅडम? इथे पाठवून द्या सगळ्यांना. सर इकडे पाठवा. यस. सर शेवटच्या दिवशी काहीतरी तुम्ही परीक्षा घेणार होता ना? ही झाली की. उल्लेख सुचलेले प्रश्न विचारले नाहीत का गुरुजी? डिस्काउंट पण होता ना? एक्स्ट्रा डिस्काउंट देणार होता ना अजून तुम्ही? किती डिस्काउंट द्यायचंय गुरुजींनी? गुरुजी ऐका ना, आपला 3 दिवसाचा क्लास पूर्ण झाला. हो. म्हणजे आपली जी परीक्षा होणार आहे, हो, तिसऱ्या दिवशी होणार का त्याच्या 1-2-3 दिवसांनी होणार? ते ग्रुपमध्ये तुम्हाला सगळं सांगितलं जातं. त्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या विचार घेऊनच केलं जातं. त्याचा लोड जास्त घेऊ नका. गुरुजी बोलू का? हो, बोला. मोरेश्वर सर. मोरेश्वर त्यांना बोलायचं, मराठी. त्यांनी आता विचारलं ना की गुरुजी परीक्षा घेणार होते. मी तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करते केव्हाची, की गुरुजी शिकवता केव्हा परीक्षा घेतात आणि केव्हा ते प्रश्न आपले सॉल्व्ह होतात ते आपल्याला कळत नाही. नंतर सांगतात गुरुजी की आज तुमची परीक्षा होती आणि ती झाली पूर्ण. ओके. हो, खूप मजा येते एकदम. म्हणजे तुम्हाला सांगू का, की आपण बघा आता जे शिक्षण आहे की नाही, ते कसं एकदम छडी नाही मारायची, माझ्या विद्यार्थ्यांना रागवायचं नाही. गुरुजी एवढ्या प्रेमाने रागवतात आणि एवढं सुंदर शिकवतात ना, की आपले जे म्हणजे पहिले जे गुरुजी होते ना, मला असं वाटतं की आपण त्या शाळेमध्ये आहोत. आता ते आपलं आयुष्य नवीन आलंय, कारण आता आपलं शाळेत शिकायचं वय संपलंय ना. पण मजा येते, खूप मजा येते. नाही चालू आहे माझं, अजून चालू आहे. वेलकम तुमचं. खरंच खूप छान निर्णय घेतला तुम्ही. यस, जोरदार टाळ्या वाजवा ज्यांनी निर्णय घेतला त्यांना. उषा मॅडम सगळ्यांना गिफ्ट पाठवून द्या इथे. उषा मॅडम, एकच मिनिट. यस. सो हे सगळ्यांनी फाईल डाउनलोड करून घ्या, तुम्हाला पाठवलेली आहे. ओके, ग्रेट. ओके, सगळ्यांना मिळाली. सगळ्यांनी डाउनलोड करून घ्या, तुम्हाला डाउनलोड होऊन जाईल. सो मित्रांनो, परत एकदा ज्यांना पेमेंटची लिंक पाहिजे त्यांच्यासाठी दाखवतोय. आपण वेळात वेळ काढून आलात, अमूल्य वेळ दिला, ग्रुपमध्ये राहत चला. तुम्हाला वारंवार आपल्या वेगवेगळ्या कार्यशाळा होत असतात, त्याची अपडेट तुम्हाला ग्रुपमध्ये मिळत राहील.
तो मित्रांनो, इथे आलात, माझ्यावरती विश्वास ठेवलात, त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांवरती कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्या सर्वांना निर्णय घेण्यासाठी शुभेच्छा देतो आणि आज इथेच थांबतो. आज इथेच भेटूया पुढच्या उद्याच्या म्हणजे आपल्या 15 तारखेच्या वर्गामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्रीराम समर्थ. जय श्रीराम श्रीराम सर. समर्थ गुरुजी. कुणाला काही प्रश्न आहे वर्गाबद्दल अजून? ओके, सो ग्रेट. भेटूया वर्गामध्ये. ओके, ग्रेट. आणि ग्रुपमध्ये स्क्रीनशॉट अवश्य पाठवा. दुआ में याद रखना. Yes, गुरुजी म्हणा ना एकदा ते. हा, सुशील परब बोलले नाही. अजून कुणाचं ऐकायचं कोणी आहे का? जुने विद्यार्थी थांबा. येस, महाजन आहे, श्रीधर महाजन. सगळ्यांना काय मार्गदर्शन कराल? हा, बोला बोला. हा, मी पण असं मलाही कोणीतरी असं सांगितलं की बाबा असा असा क्लास आहे, तर मी पण जॉईन झालो. पण ऍक्च्युअली माझा उद्देश असं त्याच्याकडे बघण्याचा वेगळा होता की मला ज्ञान पाहिजे होतं आणि ते मला परिपूर्ण मिळालेलं आहे. हॅलो हॅलो येतोय येतोय आवाज येतोय आवाज. येतोय का? आवाज येतोय? हो. येतोय येतोय. हा, आवाज तर येतोय, आवाज. आवाज येतोय ना? तर मी खरं ते ज्ञानासाठी केलं. मलाही वास्तुशास्त्र थोडं थोडं समजायचं, पण मला परिपूर्ण ज्ञान पाहिजे होतं. ते मला गुरुजींमुळे पूर्णपणे मिळालं, यात शंकाच नाही. धन्यवाद गुरुजी. यस, ओके, सो ग्रेट. तुमचं वय सांगा बरं. सगळ्यांना प्रश्न म्हणजे नाही का, माझं एवढं वय आहे, मला जमेल का वगैरे. माझं 71 रनिंग. ओके, म्हणजे तुम्ही करू शकता तर बाकीचे करू शकतात ना? नक्कीच करू शकतात. यस. गुरुजी, हो, गुरुजी मी विद्या श्रीराम समर्थ. मी बोलू शकते? हा, बोल बोल बोल. नमस्कार सगळ्यांना, दंडवत नमस्कार. मी विद्या आहे. माझं पूर्ण नाव विद्या फुलसिंग भगुरे आहे. मी कॅमेरा 20 चालू करून दे. वर्षाची आहे. लाईन नाहीये सर. ओके ओके, हा. मी आज 20 वर्षाची आहे आणि पहिले तर माझ्या निर्णयामुळे मी जे डिसिजन्स घ्यायची काही पण माझ्या मम्मी पप्पामध्ये खूप भांडणं व्हायचे. कारण की माझे निर्णय एवढे व्यवस्थित नाही राहायचे आणि मला कळायचं नाही माझे निर्णय काय. पण गुरुजीचे वर्ग केल्यानंतर कोणत्या स्थितीमध्ये निर्णय घ्यायचे, नाही घ्यायचे, कसे निर्णय घ्यायचे हे मी शिकलेली आहे. आणि मी माझ्या मम्मी पप्पांसोबत कसं वागायला पाहिजे, त्यांची रिस्पेक्ट कशी करायला पाहिजे, त्याचं का ऐकायला पाहिजे आणि ते आपल्यासाठी बरोबरच बोलतात आणि बरोबर बोलण्याच्या मागे कारण काय असतं, मी गुरुजींकडनं शिकलेली आहे. आणि वास्तुशास्त्राचं तर मला ज्ञान खूप छानपैकी प्राप्त झालेलं आहे. त्यासोबतच मी गुरुजीचा न्यूमरोलॉजीचा वर्गही करत आहे, ज्यामधून मला खूप प्रचंड ज्ञान मिळत आहे. आणि तुम्ही या ज्ञानाचा मीन्स करा क्लास आणि ज्ञान घ्या. तुम्हाला खूप प्रॉफिटेबल राहील लाईफमध्ये. आणि माझं म्हणणं आहे की तुम्ही गुरुजींचा क्लास करा, कारण की खूप जास्त ज्ञान भेटतं. आणि तुमच्या लाईफमध्ये जे प्रॉब्लेम असतात ते प्रॉब्लेम तुम्ही फेस तर करतातच, पण तुम्ही किती सायलेंटली करतात, किती विस्तृतपणे करतात आणि कसं करतात हे गुरुजी आपल्याला खूप छानपैकी समजवतात. आणि आपल्याला काही प्रॉब्लेम असतील तेही खूप मीन्स एवढे सॉफ्टली बोलून आपल्याला हँडल करतात ना. मी स्वतः अनुभव घेतलेले आहे, कारण की मी माझ्या मम्मी पप्पांशी बोलायची नाही. मी 2-3 वेळा गुरुजींशी बोललेली आहे. त्यांना समोरून भेटलेली पण आहे. त्यावेळेपासून माझं मीन्स माझ्या घरात खूप भांडणं व्हायचे माझ्यामुळे. पण गुरुजींशी कॉन्टॅक्ट झाल्यानंतर मी आता मम्मी पप्पांशी भांडत नाही. त्यांच्याशी खूप प्रेमाने बोलते आणि त्यांचे जे डिसिजन्स आहे माझ्या लाईफसाठी, माझ्या करिअरसाठी, एज्युकेशनसाठी, मी त्यांचं खूप छानपैकी पालन करते. आणि आता ते जसे सांगतात मी तसं वागते, ज्यामुळे माझ्या घरात आता भांडणं होत नाही आणि आमच्यामध्ये जे मिसअंडरस्टँडिंग होती ते आता होत नाही. आणि मी माझ्या घराला सोबत घेऊन चालते आज. आणि आज मी असं म्हणतात की कोणी काही शिकू शकत नाही. आज मी स्वतः फक्त 20 वर्षाची आणि मी कॉलेज करून, स्टडी करून गुरुजींचा वर्ग करते. माझ्याकडे तेवढा टाइम नाही राहत, पण तरी मी गुरुजींच्या वर्गासाठी मम्मीला म्हणते, मम्मी तू लवकर काम कर, मलाही करू दे आणि गुरुजींचं लेक्चर अटेंड कर.
कारण की गुरुजींचं लेक्चर जर तुम्ही ऑनलाईन अटेंड केलं तर खूप प्रॉफिटेबल असतं, कारण की ते रेकॉर्डिंग पण होतं आणि ते खूप छानपैकी तुम्हाला काही डाऊट असतील, प्रश्न असतील ते तुम्ही लाईव्ह मध्ये विचारू शकतात. आणि होऊ शकेल तर फक्त लाईव्ह लेक्चर करा, रेकॉर्डिंग नका करा. तुम्हाला नंतर एखाद्या वेळेस तुम्ही लेक्चर मिस केलं तर रेकॉर्डिंग भेटते, पण तुम्ही लाईव्ह लेक्चर करा, खूप जास्त प्रॉफिटेबल आहे. आणि हॅपीली लाईफ कशी जगायची फॅमिली सोबत, मम्मी पप्पांसोबत, हे पण तुम्हाला खूप छानपणे गुरुजी सांगतात. धन्यवाद. कारण की माझे जे लाईफमध्ये मी प्रॉब्लेम फेस केले आहेत ते मला खूप लोकांनी सांगितलं असं कर तसं कर, पण माझ्या चुका सांगून मला ज्यांनी चांगले मार्ग दाखवले ते फक्त गुरुजी आणि माझे मम्मी पप्पा आहे. आणि मी त्यांचाही तेवढंच मान ठेवते जेवढं माझ्या मम्मी पप्पांचा ठेवते. म्हणून तुम्ही गुरुजींकडनं खूप जास्त ज्ञान प्राप्त करून घ्या, हीच माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. या जोरदार टाळ्या विद्यासाठी. ओके, विद्या स्पेशल. ओके, ग्रेट. सो धन्यवाद मित्रांनो. आज आपण इथे भेटलो, उद्या परत इथेच भेटूया 15 तारखेला. भेटूया पुढच्या वर्गामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्रीराम. धन्यवाद गुरुजी. श्रीराम समर्थ गुरुजी.